काहीतरी एक्सप्लेन करण्याचं आणि तो एक्सप्लेन करणारा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट म्हणजे ऑडिट आहे आणि ऑडिटमध्ये मी 3 वर्ष काम केलं होतं. 3 वर्ष ऑडिटमध्ये काम केलं. आता ऑडिट हा शब्द जर बघितला म्हणजे वाचला जरी आपण सर्वजण आपण सर्व डिपार्टमेंटला आहात. त्याच्यापूर्वी पण मी पण होतो. ऑडिट शब्द आला की थोडा आपल्याला भीती वाटायची कारण की आपल्याकडे पूर्वी इंटरनल ऑडिट होतं, एक्सटर्नल ऑडिट होतं आणि एक्सटर्नल ऑडिटमध्ये जेव्हा आपल्या केसेस जायच्या तर आपल्याला म्हणजे त्या केसेस जाण्याच्या आधी 2 दिवस आपण चेक करायचो किंवा झोप लागायची नाही फ्रँकली स्पीकिंग. तर हा जो ऑडिटचा कन्सेप्ट होता हा ऑडिटचा कन्सेप्ट एवढाच होता फक्त की आपण ज्या काही असेसमेंट ऑर्डर पास केलेले आहेत ज्या काही आपण कॅल्क्युलेशन्स केले जे काही वर्क केलेलं आहे असेसमेंटचं ज्याच्यामध्ये रिझल्ट मे बी रिझल्ट इन रिफंड और मे बी रिझल्ट इन ड्यूज तर ते जे ऑर्डर्स पास केल्या त्या ऑर्डर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे बरोबर आहेत की नाही मग त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स झाले का त्या मिस्टेक आणि अनफॉर्च्युनेटली पार्ट काय व्हायचा की आपण एक 20 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा ऑडिटला बरेचदा आपण घाबरत होतो म्हणजे ऍक्च्युली घाबरायचा काही तसा प्रसंग नव्हता पण घाबरत होतो आपण आणि आजही ऑडिट म्हटलं की कुठेतरी टेन्शन येतं आपलं ऑडिट डिपार्टमेंटला. तर आपल्याकडे 2 प्रकारचे ऑडिट होतात एक ते इंटरनल ऑडिट होतं आणि एक्सटर्नल ऑडिट. एक्सटर्नल ऑडिट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑडिट आणि किंवा त्याला पण स्टेट STRA आपण म्हणतो आणि लोकल ऑडिट म्हणजे आपले जे डिपार्टमेंटमध्ये जी ब्रांच ओपन केली आहे ती ऑडिट. तर हा जो ऑडिटचा कन्सेप्ट आहे या ऑडिटचा खरा कन्सेप्ट असा आहे की गव्हर्नमेंटचा जो लेजिटिमेट रेव्हेन्यू आहे मी रिपीट करतो लेजिटिमेट रेव्हेन्यू तो प्रोटेक्ट व्हावा. जर काही चुका असतील ऑडिटचं फंक्शनच आहे की ऑडिटचं फंक्शन असं नाही की चुका जर झाल्या असतील त्या रेक्टिफाय करायचे अधिकार पण प्रत्येकाला आहेत तशी कायद्यात तरतुदी पण आहेत. आता काय झालं की हा ऑडिट शब्दामध्ये ऑडिट शब्द जो आहे तो शब्द पूर्वी आपल्या व्हॅट ॲक्टमध्ये नव्हता पण आता हा जो GST ॲक्ट आलेला आहे ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट म्हणतोय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे सर्व्हिस हा पण शब्द आहे आणि गुड्स हा पण एक शब्द आहे आणि सर्व्हिस म्हटलं की जनरली आपला जो कन्सेप्ट होता सर्व्हिसच्या बाबतीतचा खरं जर तुम्ही आपल्याकडे जर मी व्हॅट टॅक्सचं प्रोव्हिजन जर बघितलं तर व्हॅट टॅक्सच्या प्रोव्हिजनमध्ये बिझनेस या शब्दामध्ये सर्व्हिस हा शब्द डिफाईन केला होता. सर्व्हिस इन्क्लूड होती पण अनफॉर्च्युनेटली तो सर्व्हिसचा कन्सेप्ट हा कन्सेप्ट आपण व्हॅटमध्ये इम्प्लिमेंट केला नाही. त्याचे आपण कुठल्याही पद्धतीचे असेसमेंट केलं नाही असेसमेंट सुद्धा आपण केलेलं नाही आहे आणि आपण त्या सर्व्हिसेस या टॅक्सेबलमध्ये बसत नाही तसं आपण अलाव करायचो आणि बाकीच्याला लायबिलिटी वर्कआउट करायचो. तर ऑडिट हा शब्द फॉर द फर्स्ट टाइम आपल्या GST ॲक्टमध्ये सेक्शन 213 मध्ये डिफाईन केला आहे आणि ऑडिटचा अर्थ असा म्हणजे मिनिंग दिलेला आहे गव्हर्नमेंटचे जरी ते डेफिनेशन क्लॉजमध्ये असतील पण त्याचं मिनिंग आहे आणि ते मिनिंग म्हणजे कसं की ऑडिट म्हणजे एक्झामिनेशन ऑफ द रेकॉर्ड. आता पहिला प्रश्न येतो की एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड आता रेकॉर्ड म्हणजे काय हा एक पहिला प्रश्न आहे. तर रेकॉर्ड म्हटलं की आपल्याकडे काय होतं आपल्याकडे बघा जेव्हा एखादा पर्टिक्युलर व्यापारी आता आपल्याकडे GST ॲक्टमध्ये त्याला रजिस्टर्ड पर्सन म्हणतात आपल्याकडे पूर्वी आपण त्याला रजिस्टर्ड डीलर म्हणत होतो आणि हा रजिस्टर्ड डीलर एकदा सेल्स टॅक्सच्या नेटमध्ये आला किंवा GSTच्या नेटमध्ये आला तर कायद्याप्रमाणे त्याला रिटर्न्स फाईल करावे लागतात आणि रिटर्न्स फाईल केले दॅट डिपेंड्स अपॉन पिरियडिसिटी म्हणजे तुम्ही इयरली म्हणा 6 मंथली म्हणा मंथली म्हणा दॅट डिपेंड्स आणि असे रिटर्न फाईल केल्यानंतर ते तुमच्या डिपार्टमेंटच्या सिस्टीमवर येतात. आता हे रिटर्न जे फाईल केले आहेत हे रिटर्न करेक्ट आहेत चुकीचे आहेत कसे आहेत हे व्हेरीफाय करायचं तरतूद आपल्याकडे नव्हती. पण आता काय झालं आपण फक्त एंटायर ऑब्जेक्ट जो मला दिसतोय म्हणजे ॲज ऑन टुडे आपण बघतोय तर मॅक्झिमम ऑडिटचा कन्सेप्ट म्हणजे इनपुट क्रेडिट आणि आउटपुट क्रेडिट जो प्रकार आहे त्याच्यावरच आपण जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. पण त्यांनी फाईल केलेलं रिटर्न हे त्याच्या पुस्तकाची विसंगत आहे की सुसंगत आहे हे व्हेरीफाय करायचे जे अधिकार होते हे आपल्याला पूर्वी नव्हते. आपल्याला 3 वर्ष वाट बघावं लागत होती. 3 वर्षानंतर आपण त्याला असेसमेंट स्टार्ट करायचो नोटीस काढायचो आणि त्या नोटीसच्या बेसवर आपण त्याचे पुस्तकं व्हेरीफाय करायचो. पण हा ऑडिट नावाचा शब्द जो GST ॲक्टमध्ये केलेला आहे आणि ऑडिटचं जे प्रोव्हिजन आलेलं आहे या ऑडिटच्या प्रोव्हिजनमध्ये त्यांनी फाईल केलेले रिटर्न्स हे करस्पॉन्डिंग त्याचं रेकॉर्ड ह्या सर्व गोष्टी आता व्हेरीफाय करायचे अधिकार आपल्याला दिले आहेत आणि हे व्हेरीफाय करता फक्त तुम्हाला प्रोसिजर्स लेट डाऊन केलेलं आहे की तुम्ही ऑडिट कधी करू शकता कोणत्या पॉईंटला करू शकता किती पिरियडचं करू शकता. पण ऑडिट होणं म्हणजे ऑडिट जे आपण करतोय ऑडिटचा बेसिक कन्सेप्टच आहे की गव्हर्नमेंटची जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी प्रोटेक्ट व्हायला पाहिजे. जर लिगल लायबिलिटी असेल तर ती प्रोटेक्ट व्हायला पाहिजे. आता रिटर्न जे फाईल केले जातात मिअरली ऑन द बेसिस ऑफ रिटर्न इट इज व्हेरी डिफिकल्ट टू पॉईंट आउट की त्यांनी जे रिटर्न फाईल केले ते करेक्ट आहे की कम्प्लीट आहे याचा आपण रिटर्नच्या बेसवर म्हणजे माझा तुम्हाला म्हणजे अनुभव सांगतो की रिटर्नच्या बेसवर यू कॅनॉट इमॅजिन
आणि रिटर्नच्या बेसवर त्याची ऍक्टिव्हिटी कशी आहे किंवा तो काय करतो, कुठला व्यापार करतो, तो मॅन्युफॅक्चरर आहे, ट्रेडर आहे, होलसेलर डीलर आहे की रिटेलर आहे, हे आपल्याला म्हणजे नो डाऊट आपल्याकडे रजिस्ट्रेशनचा डाटा असतो, त्याच्या बेसवर आपण ते कॅल्क्युलेट, त्याच्या बेसवर आपण इमॅजिन करू शकतो. पण हे जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर ऑडिट हा जो पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे, ऑडिटचा कन्सेप्ट आपण ऍक्सेप्ट करतो आता ॲज ऑन टुडे, कारण ऍक्टमध्ये तरतूद आहे. आणि एकदा जर ती तरतूद असेल तर आपल्याला ते ऑडिट करायचे अधिकार दिलेले आहेत. आपल्याकडे तसं कॉरेस्पॉन्डिंग सेक्शन पण आहे, ज्या सेक्शनप्रमाणे आपल्याला ऑडिट करता येतं. आणि ते जे सेक्शन आपण जर बघितले ते सेक्शन पण मी तुम्हाला सांगतो नंतर कुठले आहे. पण एक माझं मत असं आहे की ऑडिट हे 2 प्रकारे केलं जातं. एक, पूर्वी कसं व्हायचं की आपल्याकडे असेसमेंट ऑर्डर पास झाली की आपल्याकडे ऑडिटिंग अथॉरिटी फाईल्स मागवायची आणि त्या फाईल्समध्ये आपल्याकडे फक्त रिटर्न्स मिळायचे, असेसमेंट ऑर्डर बॅलन्स शीट्स मिळायच्या, स्टेटमेंट ऑफ सेल अँड परचेस मिळायची, हे सगळं आपल्या रेकॉर्डला असायचे. आणि त्या रेकॉर्डच्या बेसवर आपण ते रिकन्साईल करायचो किंवा ते व्हेरीफाय करायचं की असेसिंग अथॉरिटीने जी ऑर्डर पास केली ती त्या पर्टिक्युलर स्टेटमेंटप्रमाणे आहे की नाही. ॲज ऑन टुडे काय होतं, आपल्याकडे फक्त रिटर्न्स येतात. त्याच्यानंतर आता पहिला जो कन्सेप्ट होता ऑडिट रिपोर्टचा, तो ऑडिट रिपोर्ट पण काही ठिकाणी आलेला असेल. आता तो आपण चार्टर्ड अकाउंटचा ऑडिट रिपोर्ट बंदच केलेला आहे, त्याच्यामुळे तसा ऑडिट रिपोर्ट आफ्टर 2021 कडे येणं डिफिकल्ट आहे. पण जे काही रेकॉर्डला डॉक्युमेंट आलेले आहेत त्या रेकॉर्डचं फक्त आपण स्टडी करू शकतो. त्या रेकॉर्डवरून आपली जी हवी ती माहिती पाहिजे, ती माहिती त्या रेकॉर्डवरून माझं मत आहे की त्याच्यावरती मिळू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला काय केलं, ऑडिट करताना 2 प्रकारची एक अथॉरिटी दिली आहेत. एक तर तुम्ही रेकॉर्डच्या बेसिसवर तुम्ही ऑडिट करू शकता. आता रेकॉर्डच्या बेसिसवर म्हटलं की कॉलिंग ऑफ रेकॉर्ड हा जो एक प्रकार आहे, म्हणजे तुम्ही त्याला नोटीस काढायची आपल्याला त्या प्रोव्हिजनमध्ये जी प्रिस्क्राईब केलेली आहे, त्या प्रिस्क्राईब करून आपण त्याला रेकॉर्ड मागू शकतो. आणि रेकॉर्ड करून ते रेकॉर्ड मग आपण ऑफिसमध्ये बसून पण व्हेरीफाय करू शकतो किंवा व्यापाऱ्याच्या प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन आपण ते व्हेरीफाय करू शकतो. आणि त्याचं तरतूद आपल्याकडे आहे. पण आता होतं काय माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की ऑडिटचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 65 आहे. आणि या 65 मध्ये तुम्हाला दोन्ही अधिकार आहेत की तुम्ही ते पुस्तकं पण कॉल करू शकता आणि ऑफिसमध्ये व्हेरीफाय करू शकता किंवा प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन पण तुम्ही जे रिटर्न्स आहेत ते रिकन्साईल करू शकता किंवा रेकॉर्डशी सुसंगततेने व्हेरीफाय करू शकता. पण आता काय याच्याकरता आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे पूर्वी कसं असायचं की ऑडिट करण्याकरता फक्त एका ऑफिसमधनं दुसऱ्या ऑफिसमध्ये फाईल्स मागवायचे. पण इथं मात्र काय केलं, इथं हे ऑडिट करायचे असेल तर आपल्याला पहिला प्रॉब्लेम आहे की कमिशनर ऑफ सेल्स आहेत, कमिशनर ऑफ जीएसटी आहेत, यांना एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसरला, कोणत्याही ऑफिसरला ऑथराईज करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे. आणि अथॉरिटी मे बी बाय पासिंग अ जनरल ऑर्डर, एक स्पेसिफिक ऑर्डर पास करायची किंवा जनरल ऑर्डर पास करायची आणि त्या ऑर्डरप्रमाणे त्याला ऑडिट करण्याचे पॉवर्स द्यायचे. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ऑडिट करताना आपल्याकडे त्या सेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं एक शब्द त्याच्यामध्ये वापरला आहे, तो म्हणजे रजिस्टर्ड पर्सन. आणि रजिस्टर्ड पर्सन आपल्या जीएसटी ऍक्टमध्ये डिफाईन केलं आहे. रजिस्टर्ड पर्सन म्हटलं की अ पर्सन हु इज रजिस्टर्ड अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ जीएसटी ऍक्ट असं वर्डिंग आहे. म्हणजे तुम्हाला जे आणि अजून एक प्रॉब्लेम काय की या पर्टिक्युलर केसेसमध्ये रजिस्टर्ड डीलर्स भरपूर असू शकतील. पण आता काय होतं की तुमची आपल्या डिपार्टमेंटची जी एक सिस्टीम आहे की आपल्याकडे हजारो व्यापारी असतील, लाखो व्यापारी असतील, पण ऑडिट करताना कोणाचं घ्यावं याचे नॉर्म्स काही डिपार्टमेंटल अथॉरिटीनी ठरवलेले आहेत. त्या नॉर्म्स त्यांचे काही नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्सप्रमाणे केसेस आपण फी सिलेक्ट करतो. जनरली आपल्याकडे EIU नावाचं जे कन्सेप्ट आहे, म्हणजे ती जी अथॉरिटी आहे तो आपल्याकडे सुरुवातीपासून जे वॅटमध्ये पण आलेली अथॉरिटी आहे, त्यांनी काही रेकमेंड केलेल्या केसेस त्याच ऑडिट करावा असा एक कन्सेप्ट आहे. आता प्रॉब्लेम असा असतो की ऑडिट करण्याकरता म्हणजे जो ऑडिटिंग अथॉरिटी आहे त्याला त्याच्याकडे जेवढ्या काही केसेस असतील त्याची पूर्ण अथॉरिटी त्याला असते. पण तरी EIU नावाचं एक सेक्शन आहे, तो सेक्शन तुम्हाला केसेस सिलेक्ट करतो आणि सिलेक्शनच्या बेसवर तुम्ही त्याचं ऑडिट करताय. आता ऑडिट म्हटलं पण एक लक्षात ठेवा की ऑडिट मस्ट बी ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे ते पिरियड म्हटलं की मग 1 वर्षाचं, 3 महिन्याचं आणि फ्रिक्वेंटली करायचं का, हे पण अधिकार तुम्हाला दिले आहेत. पण हे सर्व जे अधिकार दिले आहेत त्याचं मॅनर किंवा त्याचं प्रिस्क्राईब केलेलंच आहे. आता आपल्याकडे इथं असं म्हटलं त्यांनी की फॉर सच पिरियड ॲट सच फ्रिक्वेन्सी अँड इन सच अ मॅनर. आता म्हणजे 3 गोष्टी आहेत, सच अ पिरियड, सच अ फ्रिक्वेन्सी अँड सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता प्रिस्क्राईब म्हटलं की प्रिस्क्राईब इन रूल्स, आणि ते जे रूल्स असतील ते रूल्स फ्रेम करावं लागते आफ्टर गेटिंग द कन्सेंट ऑफ जीएसटी काउन्सिल, असं आपल्याकडे ते प्रिस्क्राईब केलं. तर अशा पद्धतीचे जे काही प्रोसिजर प्रिस्क्राईब केलं असेल आणि त्या प्रिस्क्राईब जर EIU नावाची जी ब्रँच आहे ती जर येत असेल तर नॅचरली आपल्याला त्या पर्टिक्युलर
प्रिस्क्राईब प्रोसिजरच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. आता याच्यामध्ये माझं असं मत आहे की जेव्हा केसेस सिलेक्ट केल्या जातात तर सिलेक्ट करताना कुठला क्रायटेरिया आहे दॅट आय डोंट नो. पण सिलेक्ट करताना जर एखाद्या पर्टिक्युलर व्यापाराची समजा एक फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर व्यापाराचा बिझनेस आपल्याला ऑडिट करायचं आहे, प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन पुस्तकं ऑडिट करायचे आहे, तर तुम्हाला त्याला एक पहिला प्रॉब्लेम त्याला एक नोटीस द्यावी लागते. त्या नोटीसप्रमाणे एक विशिष्ट पिरियड द्यावा लागतो. त्या पिरियडच्या नंतर त्याला रिक्वेस्ट करावं लागतं. रिक्वेस्ट म्हणजे इनफॅक्ट इट्स जस्ट लाईक अ रिक्वेस्ट की आम्ही 15 दिवसांनी तुझ्याकडे येणार आहे, तुझ्याकडे हे पिरियड आम्ही बघणार आहे आणि ह्या पिरियडचं जे काही तू रिटर्न फाईल केले असतील किंवा जे काही डॉक्युमेंट्स तुझ्याकडे असतील इन्क्लुडिंग बुक्स ऑफ अकाउंट्स तू ते आमच्या ऑडिट करता प्रोव्हाइड करायचं, असं पण आपण त्याला दिलं. म्हणजे असं प्रोसिजर आपल्या ऍक्टमध्ये आहे. आता त्याला फक्त एकच कंडिशन कुठली आहे की त्याला 15 डेजच्या आत म्हणजे मिनिमम 15 डेजचा टाइम जो एक जनरली आपण म्हणतो की अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड किंवा रिझनेबल अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड करता आपण रिझनेबल टाइम देतो, तो 15 दिवसाचा रिझनेबल टाइम दिला पाहिजे. आता अशी नोटीस दिल्यानंतर जेव्हा तुम्ही काय करताल, तुम्ही तुमच्याकडचा जो डाटा आहे तो डाटा म्हणजे मॅक्झिमम रिटर्नच्या कॉपी ज्या त्याच्याकडे पण अवेलेबल असतात. आता हे रिटर्न्स आपण घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर त्याच्या बेसिस आपण त्याचं जे ऑडिट स्टार्ट करतो. तर माझं एक मत असं आहे, म्हणजे माझं पर्सनल मत म्हणण्यापेक्षा पर्सनल मत असं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ऑडिटमध्ये जाणार किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यापाराचं ऑडिट जेव्हा करणार, त्याच्यातलं माझं असं मत आहे की सर्वात मोठा जो म्हणजे ऑब्जेक्ट आहे ऑडिटचा, तर त्याच्या काही त्या व्यापाराच्या काही डिटेल्स म्हणजे जे म्हणतात ना एखाद्या पर्टिक्युलर माणसाची जन्मकुंडली नावाचा जो प्रकार असतो, तो जन्मकुंडली आपल्याकडे असली पाहिजे किंवा किंवा ती जन्मकुंडली तिकडे गेल्यानंतर काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय असू शकतं, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा येतो की तो बिझनेस कुठला करतोय, कोणत्या कमोडिटीमध्ये करतोय, त्या कमोडिटीमध्ये डील करताना म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा मॅन्युफॅक्चर असेल तर मॅन्युफॅक्चरर करता रॉ मटेरियल्स असतात, आपल्याकडे इनपुट गुड्स म्हणतात त्याला. रॉ मटेरियल्स पाहिजेत, रॉ मटेरियलमध्ये सुद्धा कुठलं रॉ मटेरियल पाहिजे, कसं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन बघायला लागेल. आता एखादा केमिकलचा डीलर असेल किंवा फर्टिलायझरचा डीलर असेल तर आपण एक इमॅजिन करू शकतो फर्टिलायझरमध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स असतात. उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम, NPK नावाचा एक प्रकार आहे आपल्याकडे, आपण फर्टिलायझर म्हणतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. तर हे जे पर्टिक्युलर रॉ मटेरियल्स आहेत याची माहिती आपल्याला म्हणजे माझं असं मत आहे की प्रत्येक अथॉरिटीला ज्याला ऑडिट करायचं आहे त्याला बेसिकली या प्रोसेसची माहिती असली पाहिजे. ती प्रोसेस जर तुम्हाला माहीत असेल की या प्रोसेसमध्ये काय काय होतं, मला हे 100% माहिती आहे की म्हणजे हे व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही आहे. किंवा त्याच्या आधी आपण जर स्टडी केला की बाबा कुठलं फर्टिलायझर डीलला कुठलं मटेरियल लागतं, त्या मटेरियलमध्ये काय काय होतं, त्याची प्रोसेस कशी होते, त्या प्रोसेसमध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स वापरले जातात, कुठले केमिकल्स वापरले जातात, किंवा त्यासाठी पॅकिंग मटेरियल कसं असतं, ते पॅकिंग मटेरियल कशा पद्धतीने पॅक करतात. आता फॉर एक्झाम्पल फर्टिलायझरच्या 50 kgच्या बॅग असतात, 25 kgच्या पण बॅग असतात. ही सर्व माहिती तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला माहीत असावी, असं एक माझं पर्सनल मत आहे. आय मे बी रॉंग, त्याच्या बाबतीत काही डिस्प्यूट नाही, म्हणजे असं म्हणत नाही की मी करेक्टच असू शकेल, पण ती पर्सनल माहिती आपल्याकडे असली पाहिजे. दुसरा प्रॉब्लेम की आपण जेव्हा प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट करतो तर व्हिजिट करताना त्याचे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस कुठल्या आहेत. फॉर एक्झाम्पल एक ब्रँच असू शकते, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांच्या ब्रँचेस असतात, या ब्रँचेसची माहिती पण आपल्याला आपल्या रेकॉर्डला असली पाहिजे. कारण त्या माहितीच्या बेसिसवर समटाईम्स कधी कधी असं असतं की जी माहिती आपल्याला हेड ऑफिसला मिळत नाही ती माहिती ब्रांच ऑफिसला मिळते. आणि मग काय होतं की म्हणजे आपल्याकडे जेव्हा व्हिजिट केल्या जातात तर सर्व प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट केल्या जातात आणि व्हिजिट एकदा केले की मग त्याच्यामध्ये सर्व गोष्टी उघडकीस येतात ज्या कदाचित आपल्याला ऑडिट करताना माहिती राहू शकत नाही. त्याच्यानंतर पहिला एंट्री एकदा तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये केली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे कन्सर्न पर्सन कोण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कंपनी असेल तर त्याचे डायरेक्टर्स कोण आहे, त्या डायरेक्टरमध्ये पण काही डायरेक्टर स्लिपिंग डायरेक्टर्स असतात, काही डायरेक्टर हे जे ॲक्च्युअली काम बघतात. डायरेक्टरमध्ये पण बराच भाग असतो, कोणी सप्लाय बघतं, कोणी सेल बघतं, कोणी सप्लाय बघतं, कोणी परचेस बघतं, कोणी टॅक्सेशन बघतं, कोणी फिनान्स बघते. तर यांची माहिती आपण पहिल्यांदा तिथं गेलं तर काढली पाहिजे, इन्क्लुडिंग त्यांचे मेल ॲड्रेस, त्यांचे टेलिफोन नंबर्स, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. कारण त्याच्या बेसवर जर काही इश्यू निर्माण झाला तर आपण ते त्यांना सांगू शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक भाग जो असा आहे की बुक्स ऑफ अकाउंट्सच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक माहिती जी पाहिजे आपल्याकडे. आता काय होतं की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की बिझनेसमध्ये जर काही चेंजेस झाले तर व्यापाऱ्यांनी ते कळवायला पाहिजे, ही फॅक्ट आहे. पण होतं काय माहिती की जेव्हा तुम्ही जाता आणि जेव्हा तुम्ही विचारता त्यावेळेसचा जो तुम्हाला माणूस भेटतो हा कधी डायरेक्टर्स कंपनीचा नसतो, तो कधीतरी सबसिक्वेंटली ॲड केलेला असतो. आणि आजकालची म्हणजे मला जो एक अनुभव आला तो असा आलाय
की ऍक्च्युअल स्टार्ट करणारे डायरेक्टर्स बिझनेस ते अलग असतात आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा ती कंपनी एका विशिष्ट म्हणतात ना की NCLT कडे वगैरे जायचा प्रसंग आला की डायरेक्टर बदलून जातात आणि डायरेक्टर बदल्यानंतर त्या माणसाकडे आपण जेव्हा जातो त्यांच्याकडे आपल्याला कुठलीच माहिती मिळत नाही. तर ही माहिती नो डाऊट कायद्याप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे पण देत नाही आणि देत नसताना मग तो स्वतः सांगतो की साहेब मला याच्यातलं काहीच माहित नाही. म्हणून याच्याकरता पहिल्यांदा जेव्हा व्हिजिट जेव्हा करणार तर व्हिजिट करताना ते नवीन डायरेक्टर कोणते आहेत, कुठले डायरेक्टर होते, त्याच्यानंतर ROCला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली का, कुठले डायरेक्टर रिटायर झाले, ह्या सर्व गोष्टी आपल्या रेकॉर्डला घेतल्या पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये समजा या पर्टिक्युलर केसमध्ये काही प्रॉब्लेम झाले किंवा रेव्हेन्यू रिकव्हरी करायचा प्रश्न झाला, कारण शेवटी ऑडिट जरी झालं तर लायबिलिटी अराईज होईलच, काही प्रमाणात होईल काही ठिकाणी नाही होईल. एखाद्या व्यापारीचं मी असं म्हणत नाही की सर्वच व्यापारी असं करतात, पण प्रामाणिक व्यापारी ज्याला टॅक्स भरायचा आणि त्याला बिझनेस करायचा तो अतिशय प्रामाणिक असतात, प्रामाणिक व्यापारी असतात, ते परफेक्ट असतात. हा एक होऊ शकतं फक्त की लिगल इश्यूज जर काही असतील तर लिगल इश्यूच्या बाबतीत मिस्टेक्स आर लाईकली टू बी देअर, म्हणजे असं आपण कोणीच म्हणू शकत नाही की मिस्टेक्स होत नाही. म्हणून या अँगलने त्यांचे पूर्ण डिटेल्स, त्यांचे बँक अकाउंट्स, त्यांचे मेल ॲड्रेसेस हे सर्व म्हणजे पहिले तुम्ही प्रिमायसिसमध्ये एंट्री केल्यानंतर, आणि माझं असं मत राहील की ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा जर आपण खरंच प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट केली तर बऱ्याचशा अशी गोष्टी असतात की ज्या पुस्तकामध्ये येत नाहीत पण आपल्याला दिसतात, आणि त्या जर दिसल्या तर त्या दिसताना तुम्ही त्याचे डिटेल्स रेकॉर्डला घेऊ शकता. यू कॅन एक्सप्लेनेशन त्याचं होऊ शकता. अशी कदाचित केसेस असतील. आता एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंगची असते, त्याच्यामध्ये इन्सिडेंटल ट्रान्झॅक्शन पण मिळतात, वेस्ट असतो, बाय प्रॉडक्ट असतो, पण जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट व्हेरीफाय करता किंवा पुस्तकं व्हेरीफाय करता, रिटर्न्स व्हेरीफाय करता, त्याच्यामध्ये त्या वेस्टची कुठल्याही पद्धतीचे डिटेल्स आपल्याला दिसत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते क्लासिफिकेशन आपल्याकडे हेडिंग किंवा सब हेडिंग्स आहेत, या हेडिंग किंवा सब हेडिंग प्रमाणे क्लासिफिकेशन व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक उदाहरण, एक माझ्यात एक निदर्शनाच असं आलंय, एक पर्टिक्युलर केस अशी आली. आता मी या बाजूला असल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स म्हणजे प्रत्येकालाच प्रॉब्लेम्स येतात. तर असा एक प्रॉडक्ट आहे की ज्या प्रॉडक्टला एक पर्टिक्युलर व्यापारी म्हणजे ऍक्च्युअली तो म्हणतो की हे पंचांग आहे आणि दुसरा व्यापारी काय म्हणतो हे कॅलेंडर आहे. आता पंचांग म्हटलं की बिग सोनी पिरियडिकल मध्ये जाते, टॅक्स लायबिलिटी 0 होते, आणि त्याला जर कॅलेंडर म्हटलं तर रेट ऑफ टॅक्स 12% असतात, 12% किंवा 18% डिपेंड अपॉन द रेट. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात, अशा पद्धतीच्या गोष्टी की ऍक्च्युअली क्लेम करताना, रिटर्नमध्ये क्लेम करताना टॅक्स फ्री क्लेम करतात, पण जेव्हा ते असेसमेंटला येतील, जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करायला जागाल त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की हे पर्टिक्युलर कमोडिटी पंचांग नाही आहे, ही पर्टिक्युलर कमोडिटी कॅलेंडर आहे. इरिस्पेक्ट ऑफ द टर्नओव्हर, मी असं म्हणत नाही की प्रत्येक केसमध्ये टर्नओव्हर तुमच्या ऑडिटच्या ज्या लिमिटच्या असतील तेवढाच असेल, पण ह्या काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन, आणि क्लासिफिकेशन HSN कोड तुमच्याकडे आहेत, हेडिंग्स आहेत, सब हेडिंग्स आहेत. हे सब हेडिंग्स आणि हेडिंग, आणि एक लक्षात ठेवा की प्रत्येक व्यापारी लायबिलिटी कशी कमी होईल आणि ती कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कशी कमी होईल हा प्रयत्न करणारच, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही, आणि ते त्याचा अधिकार आहे लायबिलिटी कमी करायची. पण ती जे क्लासिफिकेशन केलंय ते क्लासिफिकेशन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आहे की नाही आहे ही मात्र व्हेरीफाय करायची जबाबदारी की आपली जबाबदारी आहे. आणि एकदा जर तुम्हाला तिथं दिसलं ते देन जे नॅचरली त्यांनी जे काही तुमच्या रिटर्न्समध्ये फाईल केलं आहे ते चुकीचं आहे असं आपण त्याला ठामपणे सांगू शकतो. म्हणूनच नेचर ऑफ कमोडिटी, बिझनेसचं प्रोसेस, बिझनेसमध्ये कुठले प्रॉडक्ट्स बाहेर निघतात, कुठले आउटपुट्स आहेत, कुठले इनपुट्स आहेत, त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल काय, त्याची प्रोसेस कशी होते. म्हणजे इनफॅक्ट आता एक दुसरं उदाहरण तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याकडे बरेचदा आपण सोन्या चांदीच्या बिझनेस, सोन्या चांदीचे दागिने आपण विकतोय. आता बघा सोन्या चांदीच्या बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही एखादी चेन घ्यायला जाता, एखादा वस्तू समजा एक 25 ग्रॅमची चेन आपण जर घेतली तर 25 ग्रॅमची चेन होताना आपल्याकडे एक पहिला कॉन्ट्रॅक्ट होतो की मला 25 ग्रॅमची चेन पाहिजे. आता 25 ग्रॅमची चेन पाहिजे नंतर आपण हे सांगतो की बरोबर 22 कॅरेट पाहिजे, 24 कॅरेट पाहिजे की अजून 18 कॅरेट पाहिजे. आता प्रश्न असा येतो की 18 कॅरेट, 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट हे एक्झॅक्टली काय आहे, हे आपल्याला एक्झामिन करणं म्हणजे आपल्याला कळत नाही. तो सांगतो 22 कॅरेट आहे, तो 24 कॅरेट आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे कारण रेट डिफर होतात. म्हणजे 24 कॅरेट म्हटलं तर रेट अलग आहे, 22 कॅरेट म्हटलं तर रेट अलग असतो, 18 कॅरेट म्हटलं रेट अलग असतो. आता हे जे पर्टिक्युलर कॅरेटचा कन्सेप्ट आहे, हा कॅरेटचा कन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टला 22 कॅरेटच काय म्हणायचं. अपार्ट फ्रॉम दॅट कधी कधी कसं होतं की आपण एक चेन 25 ग्रॅमची समजा त्याच्याकडनं खरेदी करायचं ठरवलं, कॉन्ट्रॅक्ट होतं, कारण आपल्याकडे लक्षात ठेवा की ॲग्रीमेंट जे होतं ना दॅट इज ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. एकदा सेल झाली की हळूच तो काय सांगतो, सर माझ्याकडे 10 ग्रॅम सोनं आहे. आता 10 ग्रॅम सोनं आहे असं म्हटलं,
तो काय करतो, ते 10 ग्रामचे जे गोल्ड दागिने असतील त्याला मेल्ट करतो. मेल्ट केल्यानंतर त्याचं वेस्ट काय ती जाते, वेस्ट झालं तर उरलेलं जे सोनं आहे त्याची तो काय करतो, तेवढं सोनं त्या पर्टिक्युलर 25 ग्राम मधून काढून टाकतो. आणि 25 ग्राम काढल्यानंतर राहिलेले 17 ग्राम त्याची प्राइस त्याला देऊन त्याला चेन देऊन टाकतो बनून. आता काय प्रॉब्लेम आहे या पर्टिक्युलर केसमध्ये? पहिला प्रॉब्लेम आहे की 25 ग्रामचं चेन विकली की 17 ग्रामची चेन विकली. आणि आता आपल्याकडे ते रिव्हर्स रजिस्टर रिव्हर्स मेकॅनिझम स्कीम आपल्याकडे आलेली आहे. जशी आपल्याकडे पूर्वी बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्टमध्ये युआरडी परचेसचा ज्याला आपण म्हणायचो त्याला पीटी म्हणायचं. आता या पर्टिक्युलर केसमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम नावाची आपल्याकडे स्कीम आलेली आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की आता हे जे मी सांगितलं तुम्हाला की समजा 8 ग्रामची चेन त्यांनी दिलेली आहे, तर दागिने दिले आहे, तर या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनचं नेचर डिसाईड करणं फार महत्वाचं आहे. नेचर इन द सेन्स की 8 ग्राम त्यांनी विकलं का? आता बघा, सप्लायची डेफिनेशन एवढी वाईड आहे, अनबिलिव्हेबल आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकदा जर ते पण समजा 8 ग्रामच्याकडे घेतले असतील तर 8 ग्रामचे आपल्या ऍक्टमध्ये ॲज ऑन टुडे इट विल बी अ परचेसेस, आणि सिन्स ही इज अन अनरजिस्टर्ड पर्सन त्याला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये टॅक्स लागेल. विकताना तो 25 ग्रामचा विकला. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आणि होत बघा, ह्या गोष्टी बिलामध्ये येणार नाही आहेत. तो बिलामध्ये दाखवताना त्याच्या पद्धतीने 25 ग्रामच्या ऐवजी 15 ग्राम किंवा 8 ग्राम किंवा 10 ग्रामचे दाखवेल. पण हे सर्व व्हेरीफाय करताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही प्लेस ऑफ बिझनेसला जाणार तेव्हा ह्या गोष्टी डिसाईड होतील. आणि ऍक्च्युअल प्लेस ऑफ बिझनेस जर गेला तर तुम्हाला कदाचित तिथं कस्टमर पण असे दिसतील की जे कस्टमर तुम्हाला अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन करतात. कारण काय होतं, नो डाऊट आपण जेव्हा व्हिजिटला जाऊ तेव्हा बिझनेस चालू असतो, पण बिझनेस चालू असताना काही ऍक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल गोष्टी कळतील ना, त्यावेळेसच त्या पर्टिक्युलर व्यापाराचं जे ऑडिट आहे ते ऑडिट म्हणजे ते ऑडिट हे परफेक्ट ऑडिट होईल. त्याच्यातनं गव्हर्नमेंटला जो काही रेव्हेन्यू असेल तो रेव्हेन्यू मिळेल. आता दुसरा प्रॉब्लेम असा येतो की कम्युनिकेशन त्याला करावंच लागतं. एकदा तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रिमायसेसमध्ये गेला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरं एक माझं मात्याप्रमाणे की कुठले बुक्स ऑफ अकाउंट्स त्यांनी मेंटेन केलेत आणि कुठले मेंटेन करायला पाहिजे. आता कायद्याच्या तरतुदीमध्ये आता काय सेल्स टॅक्स किंवा जनरल सेल्स टॅक्स किंवा जीएसटी ऍक्टमध्ये पुस्तकं कुठले मेंटेन करायला पाहिजे, हे पुस्तकं आता याच्यामध्ये जनरली आपण काय करतो, लेजर घेतोय, सेल रजिस्टर घेतोय, परचेस रजिस्टर घेतोय, परचेस बिल्स घेतोय, कॅशबुक घेतोय, त्याच्यानंतर कॅशचे ट्रान्झॅक्शन इथे रेकॉर्ड होतात ते घेतोय. ह्या सर्व गोष्टी आपण घेतोय. आणि हे घेतल्यानंतर ते व्हेरीफाय करण्याकरता म्हणजे एखादं पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन त्यांनी रेकॉर्ड केलं की नाही केलं हे व्हेरीफाय करणं, आणि मग ते रेकॉर्ड केलेलं ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवलं आणि इंटर्न रिटर्नमध्ये दाखवलं की नाही, हे बघणं महत्त्वाचं असतं. आता जनरली काय होतं की बिलं जे इश्यू केले जातात, नो डाऊट ॲज ऑन टुडे आपण त्याला सप्लायचे बिलं म्हणतोय किंवा त्याच्या परचेसचे जर असेल तर परचेसचे बिलं म्हणतोय. परचेसमध्ये तो जो काही टॅक्स असेल तो टॅक्स चार्ज केला जाईल. आणि तुम्ही नो डाऊट तुमच्याकडे सिस्टीम आहे रिकन्साईल करायची किंवा तुम्ही चेक करायची सिस्टीम आहे, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही आहे. पण काय होतं की ते बिलं जे रेकॉर्ड केलेले आहेत, एक लक्षात ठेवा की जो सप्लायर आहे आणि जो खरेदी करणार आहे ज्याला आपण रिसिप्ट म्हणतो, त्यांचे ते डॉक्युमेंट्स परफेक्ट असतील. याच्यात मला जेव्हा तुमच्या सिस्टीमवर अपलोड केल्या जातात, तर सिस्टीमवर अपलोड करताना कदाचित काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत असं मला वाटते. असं असू शकेल. पण ऍक्च्युअली जेव्हा हे ट्रान्झॅक्शन्स व्हेरीफाय केल्या जातात तेव्हा तुम्ही असेसमेंटला गेल्यानंतर कळेल, तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कळतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल वेट आहे, प्राइस आहे. आता त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक व्हॅल्यू नावाचं आपल्याकडे पूर्वी काय असायचं, पूर्वी सेल्स टॅक्स ऍक्टमध्ये सेल प्राइसचा कन्सेप्ट असायचा. आता मात्र तो कन्सेप्ट आपल्याकडे राहिलेला नाहीये. म्हणजे आता तो जो कन्सेप्ट आहे तो व्हॅल्यूवर गेलेला आहे. आता व्हॅल्यूवर गेल्यानंतर हॅलो सॉरी एक मिनिट. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं म्हणजे आता बुक्स अकाउंटच्या बाबतीत आपण जे बोललो तर आपल्याकडे एक सेक्शन 35 नावाचा एक सेक्शन आहे. ज्या सेक्शनमध्ये अकाउंट्स अँड रेकॉर्ड हा एक चॅप्टरच आहे. चॅप्टर 8 म्हणून एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये रजिस्टर्ड पर्सननी काय काय मेंटेन केलं पाहिजे. मी रिपीट करतो, रजिस्टर्ड पर्सन, कारण आपल्याकडे तो रजिस्टर्ड पर्सनचा कन्सेप्ट आलेला आहे. आता एखाद्या अनरजिस्टर्ड डीलरच्या बाबतीत जर व्हिजिट झाली तर काय होईल याच्या बाबतीत काय मला सांगता येणार नाही आहे, कारण हे ऑडिटच बेसिकली रजिस्टर्ड पर्सन करताच आहेत. जो अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर त्याच्याकरता ऑलटुगेदर डिफरंट कन्सेप्ट आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की त्यांनी पुस्तकं मेंटेन करायला पाहिजे, आणि मेंटेन करताना
प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसला मेंटेन केले पाहिजे. म्हणजे आता प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे कुठली, तर त्याच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये जी प्लेस मेन्शन केली असेल दॅट इज द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस असा ऍक्टमध्ये तरतूद आहे. आणि त्यांनी त्याच्यात एकही असतं अजून की त्यांनी ट्रू आणि करेक्ट बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले पाहिजे. आता या ट्रू आणि करेक्ट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय काय येतं, तर पहिली गोष्ट म्हणजे जर तो मॅन्युफॅक्चर असेल तर प्रोडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. आता प्रोडक्शन म्हटलं की ते प्रोडक्शनचा डाटा कसा येईल, दॅट विल डिफर फ्रॉम केस टू केस. तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. प्रोडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चर्ड गुड्स म्हटलं एक केस अशी आहे आणि महाराष्ट्रात त्याच्या केसेस आहेत की आपल्याकडे बरेचदा सूत गिरण्या आहेत बऱ्याचशा जे सूत बनवतात. आता हे सूत बनवताना जे त्यांचे प्रोडक्शन रजिस्टर ठेवले जातात, आता यांचं बेसिक रॉ मटेरियल असतं कॉटन, अंजीन कॉटन. मग त्या अंजीन कॉटनला कन्वर्ट करताना त्याच्यातून जीन कॉटन बाहेर काढतात, त्याच्यानंतर सीड बाहेर काढतात ज्याला आपण कॉटन सीड म्हणतो. तर ही कॉटन सीड यांच्या अशा म्हणजे इतके कनेक्टेड असतात ते प्रत्येक ट्रान्झिशन. कॉटन सीड बाहेर पडलं की ते कॉटन सीड जातं क्रशिंग म्हणजे आपण एक्सपेलरमध्ये जातं ज्याच्यातून वॉश कॉटन ऑइल सीड जनरेट होते. आता हे वॉश कॉटन जनरेट झालं इट इज नॉट युजेबल, एडिबल नाही येते, इट इज अ रॉ मटेरियल. मग परत ते जातं रिफायनिंग प्रोसेस करतात. आता रिफायनिंग प्रोसेसमध्ये गेलं की त्याच्यातून एडिबल ऑइल बाहेर पडतं आणि वेस्ट बाहेर पडतं. म्हणजे एका प्रोसेसमधनं पहिल्यांदा ऑइल सीड बाहेर पडलं, हे 2 प्रॉडक्ट बाहेर पडले. ऑइल सीड नंतर कॉटन सीड ऑइल बाहेर पडलं, त्या कॉटन सीडला रिफाईन केल्यानंतर त्याच्यात वेस्ट बाहेर पडतो आणि तो वेस्ट इज यूज ॲज अ फर्टिलायझर. आणि कॉटन सीड जे ऑइल असतं इट इज यूज फॉर आपल्या डेली युजेस करता लागतं. इन द मीन टाईम हा जो वेस्ट कॉटनचा जो भाग आहे, जो आपला कापूस निघालेला आहे ज्याला आपण जीन कॉटन म्हणतो, ही जीन कॉटन हे जातं मग यान बनवण्याकरता. आता यान ही कनेक्टेड आहेत सर्व प्रोसेस. यान बनवण्याकरता गेलं की ती यांच्या जे स्पिंडल असतात, नंबर ऑफ स्पिंडल असतात, यान तिकडे जातं, त्याला प्रोसेसिंग होतं, त्याला क्लिनिंग होतं. क्लिनिंग झाल्यानंतर त्याचं वेस्ट कॉटन बाहेर पडते जे आपल्याकडे मार्केटमध्ये विकल्या जाते. त्याच्यानंतर ती जे वेस्ट बाहेर पडतो त्याचं यान बनतं आणि यान बनल्यानंतर त्याची स्पिंडल बनतात आणि स्पिंडल बनल्यानंतर त्याचे पॅकिंग होतं आणि पॅकिंग येतात आयदर दे विल बी सोल्ड ऑर दे विल बी एक्सपोर्टेड. असं एक त्या लाईन मधली गोष्ट. तर अशा पद्धतीचे मॅन्युफॅक्चरिंगचे डिटेल्स तुम्हाला आणि यांच्याकडे डाटा असतो. एक लक्षात ठेवा, ॲज ऑन टुडे जरी कधी आपल्याला म्हणतात की आमच्याकडे पुस्तकं आम्ही मेंटेन करू शकत नाही, पण असं कधीच असू शकत नाही. कारण ॲज ऑन टुडे एंटायर बिझनेस चालतो तो प्रॉफिट करता चालतोय. आणि प्रॉफिट करताना जे इन्सिडेंटल प्रॉडक्ट्स असतात दे आर ऑल म्हणजे अकॉर्डिंग टू मी जे काही इन्सिडेंटल प्रॉडक्ट बाहेर पडतात ना दॅट इज नथिंग बट अ प्रॉफिट. कारण म्हणजे ऍक्च्युली ते म्हणजे कॉटनची जी ओरिजिनल किंमत असते ती शेतकऱ्याकडनं घेतात. आता बघा, शेतकऱ्याकडनं घेतलं की परत आपल्याकडे RCM नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट येतो. कारण शेतकरी इज नॉट अ रजिस्टर्ड डीलर अँड दे आर नॉट लायबल टू पे टॅक्स अंडर द GST ऍक्ट. त्याच्यामुळे तिथेही परत परचेस टॅक्स भरायचा प्रसंग येतो. तर बऱ्याचशा केसेसमध्ये कधी या भ्रमाखाली की मला यावर टॅक्स भरायचा तर मी कॉटनवर का टॅक्स भरू, अशा पद्धतीच्या केसेस पण काही झाल्या असतील, अशातला भाग नाही. म्हणून आपल्याला हे जे प्रोडक्शन जे आहेत मॅन्युफॅक्चर गुड्सचं हे बघावं लागतं. तीच पोझिशन केमिकलच्या बाबतीत पण होईल. केमिकलमध्ये सुद्धा केमिकल प्रोसेसेस आहेत, बऱ्याचशा केमिकल प्रोसेस आहेत की ज्या प्रोसेसमध्ये इन्सिडेंटल ट्रान्झॅक्शन भेटतात. आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बर्माशील रिफायनरीज किंवा HPCLच्या केसमध्ये बेसिक ऑइल असतं, बेसिक रॉ मटेरियल असतं क्रूड ऑइल, आणि त्या क्रूड ऑइलला डिस्टिलेशन सिस्टीमने प्रत्येक स्टेपला प्रत्येक टेम्परेचरला एक प्रॉडक्ट बाहेर पडतो. आणि एक प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड यूज केलं जातं आणि सल्फ्युरिक ॲसिड यूज केल्यानंतर जो अल्टिमेटम प्रॉडक्ट असतो म्हणजे त्याच्यातनं पेट्रोल, डिझेल, लुब्रिकंट्स हे सर्व बाहेर पडतात. बिट्युमेन बाहेर पडतो आणि बिट्युमेन बाहेर नंतर शेवटचा जो प्रॉडक्ट असतो ॲसिड स्लज नावाचा एक प्रॉडक्ट असतो. आणि ॲसिड स्लजमध्ये सुद्धा बिझनेस करणारे बरेचसे लोक असतात. तर हे म्हणजे तुम्हाला कुठं दिसेल तर जोपर्यंत तुम्ही प्रोडक्शनचं डिटेल्स बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही. हे प्रत्येक केसमध्ये आहे. दॅट डिपेंड्स अपॉन इव्हन पॅकिंग मटेरियल सुद्धा त्याच्यातच करेल. हे आपल्याला पहिल्यांदा प्रोडक्शनच्या केसमध्ये बघणं अतिशय, हे फक्त मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून सांगितलं. याचं अनालिसिस आपण आता एक प्रॉब्लेम काय होतो की त्याच्या व्हॅल्यूज दाखवावं लागतात. तर व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे मी पहिल्यांदा सांगितलं की सेल प्राईसचा कन्सेप्ट व्हॅटमध्ये नाही आहे. जो कन्सेप्ट आहे तो व्हॅल्यूच आहे. आणि व्हॅल्यू म्हटलं की व्हॅल्यू डिटरमाइन करायचे पॉवर्स तुम्हाला दिले आहे सेक्शन 15 मध्ये. रेडिओ 28-29 आपल्याकडे 3 रूल्स आहेत. कारण काय होतं, आता फॉर एक्झाम्पल कधी असं असतं की या पूर्ण प्रोसेसमध्ये
म्हणजे आम्ही असं असेसमेंटला असताना व्हेरीफाय करायचं, व्हेरीफाय करताना असं लक्ष द्यायचं, अरे हा व्यापारी केमिकलचा आहे, हा सोप बनवतो, त्याचे ड्रम्सचं काय झालं, ड्रम्स बाहेर पडतात, तो सांगायचं आम्हाला त्यावेळेस की साहेब तो ड्रम आहेत ना मी माझ्या कामावरच्या माणसाला देऊन टाकले. आता कुठलाही त्या ड्रमची किंमत जर बघितली, कारण त्याचे कंटेनर्स प्लास्टिकचे असतात, त्याची व्हॅल्यू खूप असते, तर असे कंटेनर कोणी फ्रीमध्ये देणार नाही. आणि असं जर कोणी तुम्हाला सांगितलं की मी फ्रीमध्ये दिले, तरी पण या व्हॅल्यू या आपल्या जीएसटी ऍक्टमध्ये इट इज टॅक्सेबल. कारण काय होतं, जरी तुम्ही म्हणजे गिफ्ट दिली, दान दिली, काहीही म्हणा, कुठलेही ट्रान्झॅक्शन दिला, एकदा तुम्ही गुड्स डिलिव्हर केले आणि त्याच्या व्हॅल्यू जरी नसेल, म्हणजे जरी त्यांनी चार्ज केले नाही, पण आपल्या जीएसटी ऍक्टमध्ये टॅक्स लावण्याचे अधिकार आहेत. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, सेक्शन 15 मध्ये व्हॅल्यू डिटरमाइन करायचे अधिकार आहेत. आता उदाहरण जर अजून एक घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे जनरली आपल्या हाऊस होल्ड लेडीज कपड्याच्या ऐवजी भांडी घेतात, भांडीच्या ऐवजी कपडे घेतात, असं कपडे भांडे हा प्रकार चालू असतो. आता याला सुद्धा कन्सिडरेशन आहे, याला जरी आपण बार्टर नावाचा कन्सेप्ट म्हणतोय, पण आपल्या ऍक्टमध्ये त्याचं पण व्हॅल्युएशन काढायचे अधिकार आहेत आणि ऍक्टमध्ये त्याच्यामध्ये बाकी काही करायची जरूर पडते. तर जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स येतात, हे व्हेरीफाय करायचे अधिकार आपल्याला, आपण ते व्हेरीफाय केले पाहिजे, तरच आपल्याला त्या केसमधलं एक्झॅक्ट फॅक्ट्स कळतील, त्याच्यामध्ये येणार रेव्हेन्यू कळेल, आणि रेव्हेन्यू मग तिथं तुम्हाला मग तुमचे रिटर्न आणि ते मॅच होतात की नाही हे बघणं आहे, हे ॲज फार एज मॅन्युफॅक्चरिंग इज कन्सर्न. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लाय, हा एक आपण कन्सेप्ट ऍक्टमध्ये मांडला आहे. म्हणजे इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और अदरवाइज और बोथ. आता इनवर्ड आणि आउटवर्ड म्हटलं की परचेस आपल्याकडे आपल्या म्हणजे ते समजण्याकरता, म्हणजे मला तसं वाटतं की जीएसटी जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला व्हॅट ऍक्ट आणि बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट जर समजलं असेल, नो डाऊट त्याच्यामध्ये जे काही वर्डिंग्स वापरले आहेत ते आपण अडॉप्ट केले दुसऱ्या एनॅक्टमेंट मधनं. पण इनवर्ड म्हटलं की आपण एक लक्षात ठेवतो परचेस आहे, आरसीएम म्हटलं की युआरडी परचेस आहे, हे कन्सिडर करायचं. आता इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ. आता इनवर्ड आउटवर्ड म्हटलं की आपण परचेसच्या बेसिसवर जाऊ, परचेसचे बिल बघू, सेलचे बिल, सप्लाय म्हटलं की सेलचे बिल बघणार, ज्याला आपण इन्व्हायसेस म्हणतो, पूर्वी आपण त्याला टॅक्स इन्व्हायस म्हणतो. त्याच्यानंतर हा दुसरा भाग आहे जो तुम्हाला, कारण तुम्हाला तुमचे एंटायर रिटर्न्स जे डिपेंड्स आहेत ना, त्या या इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लायच्या इन्व्हाइसवर डिपेंड आहे. कारण समोरचा त्याच्या रिटर्न्समध्ये दाखवताना सेल दाखवेल, तुमच्या जो व्यापारी आहे तो खरीद दाखवेल, आणि मग तुम्हाला ते मॅच करण्याकरता, ज्याला आपण म्हणजे 2A 3B आणि 2A चे जो कन्सेप्ट आहे 1A आणि 2A तो कन्सेप्ट आपल्याला करतात, ते बिल आपल्याला. आणि हे बिल जनरली जेवढे काही रेकॉर्डेड, शक्यतो रेकॉर्डेड असतात, पण कधी कधी असंही होऊ शकतं की फक्त सेलरनी दाखवलंय पण परचेसर दाखवतच नाही, असे पण तुम्हाला. पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या स्क्रुटिनी मध्ये तर मिळेलच, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही, पण स्पॉटला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला उघडकीस येईल. त्याच्यानंतर काय होतं, दुसरा एक प्रॉब्लेम असा असतो की बरेचदा बॅलन्स शीट बनतात आणि तुम्हाला कल्पना आहे की बॅलन्स शीट बनवताना, बॅलन्स शीट बनवण्याचे आपल्याला तर अधिकार नाही आहेत, पण बॅलन्स शीट बनवण्याचे अधिकार एक चार्टर्ड अकाउंटंट साहेब लोकांना जनरली. तेच बॅलन्स शीट बनवतात, त्याच्यावर सही करतात, सही केल्यानंतर त्याच्यामध्ये ते स्टॉक दाखवतात. तर स्टॉक दाखवल्यावर देखील की आपण जनरली रिलाय करतो या पूर्ण गोष्टींवर की येस थोडा स्टॉक असला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही स्पॉटला जाता, म्हणजे जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता, तर पहिलं काम आपण एक काम करायला पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही व्हिजिट कराल किंवा ज्या दिवशी इन्स्पेक्शन, त्यावेळेस पहिल्यांदा स्टॉक मोजून ठेवायचा. मी रिपीट करतो, स्टॉक मोजून ठेवायचा, त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला ते करताना त्याचे डॉक्युमेंट सर्व कन्सिडर करावं लागतील, पण तो स्टॉक मोजून ठेवायचा. मग आणि जर तो स्टॉक मोजून ठेवला तर तुमच्या कदाचित असं, म्हणजे नो डाऊट असं होत नाहीये, पण कदाचित असं लक्षात येईल की त्याच्या बॅलन्स शीट प्रमाणे येणारा जो स्टॉक आहे आणि ऍक्च्युअल स्टॉक याच्यामध्ये बरेचदा तुम्हाला तफावत दिसेल. ते मी फक्त जे अनुभव आहे ते सांगतो, मी म्हणजे असेल तशातला भाग नाही आहे, पण जनरली स्टॉक जो असतो तो स्टॉक आणि व्हिजिट कराल त्या दिवशीचा स्टॉक आणि ऍक्च्युअली बॅलन्स शीटचा स्टॉक याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे. आणि याला कसं होतं की बिझनेस स्टार्ट करण्याकरता काही फिनान्शियल ट्रान्झॅक्शन माणसाला करावेच लागतात, आणि फिनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्याकरता बँकेला बॅलन्स शीट द्यावीच लागतात. आणि बँकेला बॅलन्स शीट दिसली तर बॅलन्स शीट तेव्हा ती जर दिली आणि ती जर फिनान्शियली साऊंड नसेल तर मला बँक कुठलंच लोन देणार नाही. मी आता माझा अनुभव म्हणून मी पण सांगतो. आणि मग तो फिनान्शियल स्टेटमेंट त्यांनी दिलेलं एकदा, ते फिनान्शियल स्टेटमेंट आर रिक्वायर्ड टू बी अप्रूव्ड बाय द बँक बेस्ड अपॉन द रिपोर्ट गिवन बाय द चार्टर्ड अकाउंटंट. आणि चार्टर्ड अकाउंट रिपोर्ट दिल्यानंतर जनरली आपण असं प्रिझम्पशन करतो की चार्टर्ड अकाउंटने दिलेली बॅलन्स शीट म्हणजे एक तर भगवद्गीता असली पाहिजे
किंवा रामायण असलं पाहिजे, म्हणजे सॅक्रोसेंट नावाचा जो प्रकार आहे ते प्रिझम्पशन करतो आपण की नाही त्यांनी दिलं ना मग दॅट्स इट, एंड एंड ऑफ द चॅप्टर तिथं होतो. पण कधी कधी असं असतं की ह्या ज्या अशा म्हणजे बॅलन्स शीट बनले जातात, त्या बॅलन्स शीट बनवताना सुद्धा अशा पद्धतीचं फिनान्शियल करता होऊ शकतं, म्हणजे असं नाही मी म्हणत की होऊ शकत नाही, पण ते बघत असताना मग तुम्हाला काय होतं, मग तुमच्याकडे प्रश्न असा येतो की बॅलन्स शीटमध्ये येणारा स्टॅक हा स्टॅक्स रोकाटप्रमाणे जर बघितलं तर तो जास्त असतो, ऍक्च्युअल तुम्हाला जर मिळाला स्टॉक आहे तो स्टॉक कमी असतो. मग प्रश्न येतो डिस्प्यूटचा की स्टॉक कमी आहे पण बुक्स ऑफ अकाउंट्स स्टॉक जास्त आहे, पण व्हिजिट केलं त्या दिवशी स्टॉक माहिती नको म्हणजे काय झालं या स्टॉकचं, असं साधा प्रश्न येऊन जाईल आपल्याला. मग आपण प्रिझम्पशन काय करतो, प्रिझम्पशन असं करतो ते गुड्स मस्ट हॅव बीन सोल्ड, मस्ट हॅव बीन सोल्ड. आता मस्ट हॅव बीन सोल्ड म्हटलं रे म्हटलं की आपण त्याला म्हणजे काही काही मॅटरमध्ये तर असं होतं की त्या स्टॉकला टॅक्स लावून टाकतात, स्टॉकची जे काही डिफरन्स असेल त्याला टॅक्स लावून मोकळं होतं, की म्हणजे बऱ्याचशा केसेस मी बघितल्या की ज्याच्यामध्ये स्टॉकला टॅक्स लावून मोकळा करायचं आणि टॅक्स लायबिलिटी वर्कआउट करायचं. पण जेव्हा कायदेशीर प्रश्न येतो की स्टॉकवर तुम्हाला टॅक्स लावण्याचे अधिकार आहे, आपल्याकडे कायदा असा आहे की तुम्हाला सप्लायवर टॅक्स लावायचा आहे, तुम्हाला स्टॉकवर टॅक्स लावण्याचे अधिकार नाही. मग सप्लाय जर करायचं असेल तर ॲज ऑन टुडे तुम्हाला एस्टिमेशन ऑफ व्हॅल्यू आहे, एस्टिमेट करता येतं, म्हणजे प्रिझम्पशन हे निघेल की त्यांनी तो ज्यार्थी त्याच्या स्टॉकमध्ये नाही आहे दॅट मीन्स द गुड्स आर सोल्ड, पण सोल्ड केल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन केल्याशिवाय त्याला टॅक्सेशन होत नाही. पण जनरली काय झालं आपल्याकडे बऱ्याचशा केसमध्ये स्टॉकवर टॅक्सेशन करून मोकळे होतात जे कायद्याप्रमाणे प्रॉपर नाही आहे. मी याच्यासाठी सांगतो की हे जे हा जो रेव्हेन्यूचा कन्सेप्ट आहे तुमचा बेसिक ऑब्जेक्ट आहे की ऑडिटमध्ये रेव्हेन्यू प्रोटेक्ट झाला पाहिजे किंवा रिकवर, ऑडिटचं माझं तर असं म्हणणं आहे प्रोटेक्ट म्हणण्यापेक्षा रिकवर झाला पाहिजे, जो रिकव्हरी तुम्हाला ऑर्डिनरी व्यापाराचे रिटर्न्स मिळणार नाही. 1 मिनिट. म्हणून स्टॉक ऑफ गुड्स केला आणि हे फक्त तुम्हाला मी म्हणजे देणार व्यापाऱ्यांनी किती जरी स्टेटमेंट दिले तरी तुम्हाला व्हेरीफाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आजकालच्या आपण ज्या काही आपल्याकडे एन्फोर्समेंटच्या विंग्स आहेत, त्या एन्फोर्समेंटच्या किंवा इन्व्हेस्टिगेशन विंग्स आहेत, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकतो की स्टॉक नाही आहे पण गुड्स आहे सोल्ड, किंवा एक्सपोर्ट आहे पण कॉरेस्पॉन्डिंग गुड्स नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिजिट केल्यानंतर दिसू शकतात. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तो भाग म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. आपल्याकडे इनपुट डिफाईन केलं आहे, इनपुट म्हणजे जे गुड्स होतात ते, टॅक्स म्हणजे त्याच्या प्राइस व्हॅल्यूवर येणारा टॅक्स, आणि तो इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड. आता पहिल्यांदा क्लेम केला पाहिजे, तो डिस्क्लोज केला पाहिजे आणि त्याच्यानंतर अवेल होईल. तर प्रश्न असा आहे की रिटर्नमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या स्टेटमेंटमध्ये रिटर्नमध्ये तो अवेल करेल, क्लेम करेल, पण अवेल केला की नाही हे मात्र तुम्हाला, अवेल केलं की नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे तुम्हाला तिथं गेल्यानंतरच कळतील. मग ते अवेलमेंट चुकीचं आहे की अवेलमेंट बरोबर आहे, त्याचं खरंच तेवढं त्याचं कॅश टॅक्स क्रेडिट होतं का, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिजिटमध्ये जा. आणि म्हणून पहिला दिवस जर तुम्हाला व्हिजिटला जायचं असेल ना ह्या गोष्टी पहिल्यांदा ह्या सर्व गोष्टी जॉट डाऊन करा आणि मग तुम्ही त्यांचं ऑडिट करायला सुरुवात करा, असं मला पर्सनली वाटते. मग त्याच्यानंतर काय होतं की इनपुट टॅक्स त्याच्यानंतर हा जो इनपुट टॅक्स आहे इट हॅज बीन ॲडजस्टेड अगेन्स्ट द आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स पेएबल आपल्याकडे 2 वर्डिंग आहेत बघा, टॅक्स पेएबल किंवा पेड हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे टॅक्स पेएबल असतो आणि किंवा पेड असतो. तर पेएबल हा इक्विव्हॅलंट टू पेड असला पाहिजे असं एक प्रिझम्पशन आहे. म्हणजे त्यांनी जर कलेक्ट केला तर कलेक्ट केल्यानंतर तो पेड करायला पाहिजे ही फॅक्ट आहे. पण कधी कधी असं असतं की कलेक्ट केलेला टॅक्स अलग असतो, तुम्हाला दाखवलेला टॅक्स अलग असतो. ह्या सुद्धा गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही आता काय होतं आपल्याकडे की आता तुम्ही आता ऑडिटचं काम चालू झाल्यामुळे आपण ऑडिट करताना परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे ऑलरेडी चार वर्षाचा म्हणजे 17 पासून 22 पर्यंतची पिरियड ऑलरेडी ओव्हर झाले. 17 पासून तर 17, 18, 18, 19, 19, 20 आणि 20, 21च्या बॅलन्स शीट क्लोज झालेले आहेत. 21, 22चे पण बॅलन्स शीट मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये माझं असं मत आहे मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये ऑलरेडी बॅलन्स शीट बनल्या असतील किंवा बिझनेसचे जे अकाउंटिंग सिस्टीम प्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे फाईल करण्याकरता क्लोज केल्या असतील. पण 21-22 हा एक पिरियड आपल्याकडे ॲज ऑन टुडे आहे. आता होतं काय की आपण जाताना आज जाऊ, आपल्याला जे डॉक्युमेंट्स मिळतील ते आज मिळतील, ज्या काही डिस्क्रिमिनेशन्स मिळतील ते आज मिळतील. पण आता प्रश्न येतो की अशा पद्धतीच्या डिस्क्रिमिनेशनच्या बेसिसवर तुम्ही मागच्या पिरियडला जाऊ शकता का, हा एक मेजर इश्यू आहे. आणि हा इथंच नाही आहे, इव्हन आपल्याकडे सेल्स टॅक्सला पण बऱ्याचशा केसमध्ये या आजच्या एव्हिडन्सच्या बेसिसवर अर्लियर पिरियडला जाऊ शकतो का, हा एक लिगल इश्यू आहे. आणि कन्सिस्टंटली कोर्टने असं म्हटलं की जोपर्यंत तुम्ही त्या पिरियडला कुठला इव्हेंट्स दाखवणार नाही, त्या पिरियडला कुठलं इव्हिजन दाखवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रिव्हियस पिरियडला जाता येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझं असं मत आहे की डिपार्टमेंटने जर ऑडिटच करायचं होतं ना
ऑडिटचे सेक्शन आपल्याकडे आहेत, ऑडिटचे पॉवर्स आहेत, पण ज्या वेळेला रिटर्न फाईल होतात ऍटलिस्ट त्या पिरियडचा एक रिटर्न तरी ऑडिट व्हायला पाहिजे. आणि असं काही म्हटलं नाही की पूर्ण वर्षाचंच ऑडिट करा, म्हणजे 17-18 मध्ये एक ऑडिट व्हायला पाहिजे होतं. कारण आणि काय होतं, एकदा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याला ऑडिट एका पिरियडचं जरी केलं, इनिशियल पिरियडचं, तर तुम्हाला त्याची ट्रेंड मिळेल पहिल्यांदा की हा व्यापारी कशा पद्धतीने डॉक्युमेंट जातो, कशा पद्धतीने हा तो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. पण तुम्हाला ती ट्रेंड एकदा जर त्याचं फिनान्शियल इयर संपलं की मग तुमचे हात बांधले जातात. म्हणजे जरी तुम्हाला काही दिसलं त्या सर्कमस्टन्सेसमध्ये, जोपर्यंत त्याचा एव्हिडन्स क्रिएट होत नाही रेकॉर्डला आणि तो एव्हिडन्स आणत नाही, तोपर्यंत तुम्हाला जरी दिसतंय की गेल्या 4 वर्षात त्याचा प्रॉफिट मार्जिन एवढा होता, या पिरियडला एवढा दाखवतो किंवा एवढा स्टॉक होता, पण याचा अर्थ मागच्या पिरियडला पण स्टॉकचे डिस्क्रिपन्सी असतील, हे आपण फक्त इन्फरन्सेस ड्रॉ करू शकतो. आणि इन्फरन्सेस ड्रॉ केल्यानंतर एक लक्षात ठेवा की टॅक्सेस कॅनॉट बी लेविड ऑन इन्फरन्स. प्रिझम्पशन अझम्पशन हा जो कन्सेप्ट आहे ना, हा टॅक्सिंग स्टॅट्यूटमध्ये नाही आहे. आपल्याला टॅक्स लावताना रिअल फॅक्ट्स आणि रिअल ट्रान्झॅक्शन जिथे असतील तरच आपण टॅक्सेशन करू शकतो. आणि हे करताना तुम्ही आज जर व्हिजिट केली आणि काही सापडलं तर ते या पिरियड करता अप्लिकेबल होईल, ते अर्लियर पिरियडला अप्लिकेबल होणार नाही. आणि अशा हा बेस घेऊन जर तुम्हाला करायचं असेल तर अर्लियर कुठल्या तरी एका पिरियडला तो एव्हिडन्स क्रिएट करावा लागेल. आणि जर एव्हिडन्स क्रिएट केला मग तुम्हाला मात्र त्या पर्टिक्युलर फाईल्स रिओपनिंग करायचे किंवा काही करायचे अधिकार राहतील. पण बाय दॅट टाइम होतं आपल्याकडे बघा, बाय दॅट टाइम आता परिस्थिती अशी आहे की ऑडिट म्हणजे अकॉर्डिंग टू मी, मला जे माहिती मिळते डिपार्टमेंटकडून, ऑफिसर्स लोकांशी जेव्हा मी डिस्कस करतो, ऑडिट आपल्याकडे जनरली ऑडिटला आपण ऑफिसमध्येच बसून ऑडिट करतो, ऑफिसमध्येच डिस्क्रिपन्सी करतो, पण त्या सर्व रेकॉर्डला दिसतील तुमच्या. जे रेकॉर्ड यू कॅनॉट चेंज, नोबडी कॅन चेंज, कारण ते तुमच्या सिस्टीमला आलं. पण हे रेकॉर्ड त्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याचा जो बिझनेस केला त्याची सुसंगत आहे की नाही यासाठी व्हिजिट वॉज मॅन्डेटरी, त्याच्यात काही दुमतच नाही. म्हणून माझं असं मत राहील 21-22, आता 21-22ची पिरियड तुमच्याकडे ॲज ऑन टुडे अवेलेबल आहे. 21-22च्या बॅलन्स शीट अजून बनायचे आहेत. 21-22चे डिटेल्स सर्व कार्ड असतील अवेलेबल असतील रेकॉर्डला. तुम्हाला जे काही ऑडिट करायचं ते 21-22चं करा. प्रॉबेबली दिस मे बी बेस्ड फॉर अर्लियर पिरियड सब्जेक्ट टू एव्हिडन्स. पण ह्या गोष्टी सर्व तुम्ही जर आज रेकॉर्डला आणल्या तर पुढचे पिरियड जे होतील, पुढच्या पिरियडला तुम्हाला बघताना किंवा पुढच्या पिरियडला करताना मग त्याच्यामध्ये काय तो व्यापारी बघा, प्रत्येक व्यापारी कायद्याच्या तरतुदीपर्यंतचा ॲडव्हान्टेज घेऊन बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करणारच, त्याच्यात काही दुमत नाही. आणि लिगली टॅक्स सेव्हिंग करणं त्याचं क्लेम आहे तो, त्याच्यात आपण काही बोलू शकत नाही. पण लिगली टॅक्स अवॉइडन्स जे दिसत असेल ना, ते अवॉइडन्स टाळायची जबाबदारी मात्र आपल्या डिपार्टमेंटची आहे, सेल्स डिपार्टमेंटची आहे. ऑफिसरने जर अवॉइडन्स जर टाळलं ना, लिगली अवॉइडन्स टॅक्स जर मिळत, लिगली जर एखादा इव्हेजन करत असेल त्या कायद्याच्या तरतुदीवर बसत नाही, त्या पर्टिक्युलर केसेसमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ते त्या व्यापाऱ्याला तुम्हाला स्टॉप करायला, मग त्याला पॉईंट आउट करायचं की या डिस्क्रिमिनेशन्स तुझ्या पुस्तकांमध्ये आहेत आणि या डिस्क्रिमिनेशनच्या बेस तुम्ही काय कराल, आज व्हिजिट कराल, ॲज ऑन टुडे आजचा टॅक्स त्याला भरायला सांगणार. पण अर्लियर पिरियडचा जेव्हा टॅक्स भरायला सांगतात, अनलेस अदरवाईज एव्हिडन्स सापडला तर व्यापारी डिस्प्यूटच करेल. तो म्हणेल मी 17-18चा टॅक्स आज का भरू. जरी तुमच्या आता हे काय होतं, तुमचं एंटायर कन्सेप्टने बघितलं हे तुम्ही मिसमॅचवर जास्त कॉन्सन्ट्रेट करताय. आणि मिसमॅचवर झालं की, आणि मिसमॅचमध्ये व्यापारी काय होतो, ते रेकॉर्डला ट्रान्झॅक्शन झालेले आहे, पण देर आर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स की जे रेकॉर्डला आले नसतील. याच्या बाबतीत म्हणजे होऊ शकतं की बरेचसे ट्रान्झॅक्शन्स अनऑफिशियली पण झाले असतील, त्याच्यात काही दुमत नाही. पण ते हिडन ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते हिडन ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला व्हिजिट केल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून माझं असं मत राहील की प्रत्येक ऑफिसरने जो ऑडिट, बिईंग अन ऑडिट ऑफिसर, अथॉरिटी घ्या, अथॉरिटी म्हणजे व्हिजिट करा. आणि व्हिजिट करताना ह्या सर्व गोष्टी फर्स्ट इन्स्टंटला तुम्ही त्याच्यात गेल्यानंतर, म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडचं ऑडिट करण्याच्या आधी ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी त्याच्या म्हणजे त्या रेकॉर्डला आणा. मग रेकॉर्डला आल्यानंतर असे होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे की काय होतं, ह्या जर तुम्ही गोष्टी रेकॉर्डला आणल्या ना तर बॅलन्स शीट बनताना ह्या गोष्टी चेंज होऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत ह्या चेंज होऊ शकत नाही. आणि दुसरा अजून एक तुम्हाला कदाचित कल्पना आहे की आपल्याकडे सेक्शन 56 आहे, नाही सॉरी, रूल 56 आहे ऑफ GST रूल्समध्ये. आणि त्या GST रूल्समध्ये रजिस्टर पर्सननी कसे पुस्तकं मेंटेन करावे आणि कुठले पर्टिक्युलर ठेवावे, त्याच्यामध्ये एक्सपोर्टच्या बाबतीतचं आहे, त्याच्यानंतर आपलं इम्पोर्टच्या बाबतीत आहे, त्याच्यानंतर रिव्हर्स चार्जेसच्या बाबतीतचं आहे, त्याच्यानंतर इन्क्लुडिंग इन्व्हॉइसेस आहेत, सप्लायर्स, डिलिव्हरी चॅनल्स आहेत, क्रेडिट नोट्स आहेत, डेबिट नोट्स आहेत, रिसिप्ट व्हाउचर्स आहेत, पेमेंट व्हाउचर्स आहेत, रिफंड व्हाउचर्स आहेत. तर हे सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी मेंटेन करावं लागतं. मी रिपीट करतो की
जीएसटी ऍक्ट मध्ये मेंटेन करण्यात म्हणजे अशी तुमच्याकडे लोक म्हणतील की साहेब एवढा जीएसटी ऍक्टला माहिती मागतात ना की आमचं डिस्कस करण्याच्या ऐवजी ते पुस्तकच मेंटेन करा. म्हणजे कारण काय तेवढं म्हणजे प्रोव्हिजन केलंय त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. कारण तो कायदा लेजिस्लेचरनी पास केलाय, आपण फक्त इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी आहोत. आपण इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी असताना असं काहीच म्हणू शकत नाही की लेजिस्लेचरनी चूक केलं. जे काही लेजिस्लेचरनी चूक केलं असेल ते म्हटलं आपली जबाबदारी होती की वेदर दॅट इज अकॉर्डिंग टू लॉ ऑर नॉट. ह्या गोष्टी आपल्याला आता बरेचदा काय होतं, गुड्स लॉस्ट होतात, गुड्स म्हणजे इव्हन चोरीला जातात, डिस्ट्रॉय होतात, त्याच्यानंतर डिस्पोज होतात बाय वे ऑफ गिफ्ट. आता फॉर एक्झाम्पल फ्री देतात. आता एक तुम्हाला फ्रीवरून मला आठवलं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की म्हणजे आमच्याकडे बरेचदा आता वकील म्हटल्यानंतर ओपिनियनला येतातच. ओपिनियन त्यानंतर आम्हाला एक अशी एक केस आली आमच्याकडे. एका पर्टिक्युलर व्यापाऱ्याने एक वर्क्स कॉन्ट्रॅक्ट केला. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट घेतला. त्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टमध्ये एक इश्यू असा होता की एक काम करा, 800 ते 900 कोटीचा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट होता आणि 800-900 कोटीचा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट असल्यानंतर त्याच्यामध्ये लागलेला जो एक एलिमेंट होता दॅट वॉज व्हेरी व्हायटल एलिमेंट. आणि त्या कस्टमरचं असं म्हणणं होतं की हा व्हायटल एलिमेंट मीच परचेस करेल आणि तुला यूज करायला देईल, एक्झिक्युशन करता करायला. आता प्रश्न असा आला की त्याचा तो जो पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट होता तो की 1000-1200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्या 1000-1200 कोटीच्या कॉन्ट्रॅक्ट पैकी जो महत्वाचा एलिमेंट होता त्या महत्वाच्या एलिमेंटची कॉस्ट होती अप्रॉक्सिमेटली 600 करोड. आणि कुठलाही एखाद्या जर व्हायटल एलिमेंट असेल तर कोणताही एम्प्लॉयर किंवा कोणताही कस्टमर हा एवढंच बघेल की मला त्याची क्वालिटी, क्वांटिटी, मॅन्युफॅक्चरिंग ह्या सर्व गोष्टी मी बघेल आणि त्याच्यानंतर ती पर्टिक्युलर वस्तू म्हणजे मी तुला एक्झिक्युशन करता देईल. आता ते दिल्यानंतर असं लक्षात आलं की 1100 कोटीचा काही 1200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट होता. 600 कोटीचं मटेरियल वॉज सप्लाइड, 800 कोटीचं मटेरियल, 600 ते 800 कोटीचं मटेरियल वॉज सप्लाइड फ्री. एकदा तुम्ही त्याला फ्री म्हटलं तर मग प्रश्न आला की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ती 1200 कोटीचं घ्यायचं की 600 कोटी वजा करून 600 कोटी घ्यायचं. आणि त्याला बऱ्याच लोकांनी सांगितलं अरे तुझा कॉन्ट्रॅक्ट जरी 1200चे असेल तुला वर्ष कॉन्ट्रॅक्ट 600 कोटीवर भरायचं आहे कारण बाकी तू फ्री सप्लाय केलं. हे नॉर्मली कोणाला माझंच मटेरियल आहे, याच्यात काही माझं मटेरियल आहे, मी दिलेलं आहे, मी एम्प्लॉयर आहे, मला मी फ्री दिलंय, मला कसं टॅक्सेशन करता तुम्ही. मग त्याच्यात प्रश्न माझ्यासमोर प्रश्न असा आला होता की बाबा फ्री दिल्याची बाबतीत डिस्प्यूट नाही आहे, पण हा फ्री दिल्यामुळे ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यात काय फरक पडतो. आणि काय होतं की मला तुम्ही 800 कोटी 1200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट कसा आहे एक्झिक्युशन अँड ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन द गुड्स. आणि तो एक्झिक्यूट केल्यानंतर मी तुला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट जे काही बिल्डिंग फंडिंग असेल ते देऊन टाकेल. आता एक्झिक्युशनच्या पॉईंट पर्यंत प्रॉपर्टी कोणाची असते हा मला पहिला प्रश्न पडला. म्हणजे एक्झिक्युशनच्या साठी लागणारे जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल जरी मला फ्री सप्लाय केलं तर फ्री सप्लाय केल्यानंतर ती प्रॉपर्टी कोणाची आहे हा पहिला प्रश्न आला. जर मी असं म्हटलं की एम्प्लॉयरची प्रॉपर्टी असेल तर वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या टॅक्सेशनमध्ये ते बसणार नाही. पण एक्झिक्यूट करताना जर कॉन्ट्रॅक्टर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी करत असेल तर नॅचरली त्याचा अर्थ असा येतो की जे काही फ्री सप्लाय केलेलं आहे त्याची पण प्रॉपर्टी त्याची आहे आणि त्याची जर प्रॉपर्टी असेल तर तो ट्रान्सफर करतो तर टॅक्स लायबिलिटी त्या इव्हेंटला आहे, ज्या इव्हेंटला ती ट्रान्सफर होते. आणि त्या इव्हेंटला मला जर दिसत असेल की हा ग्लास ट्रान्सफर होतो पण तो ग्लास त्याचा नाही आहे कारण तो समोरचा मला फ्री सप्लाय करतो, मग त्याला सांगितलं की बाबा रे जरी तुला फ्री सप्लाय होत असेल पण सेल्स टॅक्स डिपार्टमेंट अथॉरिटीला व्हॅल्यू काढण्याचे अधिकार आहेत. आता ती वस्तू जर कुठूनही जरी परचेस केली असेल किंवा ती मार्केटमधनं घेतली असेल किंवा अजून कुठे प्रोक्युअर केलं असेल तर ते प्रोक्युअर करायची व्हॅल्यू काढायचे अधिकार डिपार्टमेंटला आहेत. त्याच्यामुळे तू जरी 1200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केला तर लायबिलिटी तुझी 1200 कोटीवरची येईल, 600 कोटीवरची येणार नाही. आणि फ्री जेव्हा तुम्ही म्हणताय नो डाऊट फ्री याचा अर्थ असा होतो की दर इज कन्सिडरेशन आहे पण झिरो कन्सिडरेशन आहे एवढंच आपण म्हणू शकतो. आणि एकदा जर फ्री म्हटलं आणि कन्सिडरेशन म्हटलं की तुझ्याकरता माझ्या म्हणजे एम्प्लॉयर करता जरी कन्सिडरेशन झिरो असेल होऊ शकतं कारण तो काही त्याच्यावर टॅक्स, पण तुला टॅक्स भरताना मात्र 1200 कोटीवरच टॅक्स भरावा लागेल. आणि याच्यासाठी मग त्याला एक सुप्रीम कोर्टाचे 2 जजमेंट होते. त्याच्यामध्ये एक जजमेंट असं होतं की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एका व्यापाऱ्याला बारा STC मध्ये जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये इश्यू असं आला होता की त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तुम्ही ब्रिक्स बनवून द्या. चंद्रकांत गोसाई नावाची केस आहे, ब्रिक्स बनवून द्या. आणि ब्रिक्स करताना गव्हर्नमेंटचं अंडरटेकिंग असं होतं की आम्ही तुला लँड विल बी सप्लाइड फ्री. आता लँड विल बी सप्लाइड फ्री आणि विटा बनवून द्यायचे आहेत. मग डिपार्टमेंट समोर असा प्रश्न आला की वेदर दिस द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल और वर्क्स कॉन्ट्रॅक्ट. व्यापाराचं असं म्हणणं होतं की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट होता आणि
प्रायर टू 1982च्या आधीचं ते 83च्या आधीचं ट्रान्झॅक्शन होतं, कारण 83च्या पासून आपल्याकडे वर्स कॉन्ट्रॅक्ट आलेलं आहे. तर त्याचं असं म्हणणं होतं की हा वर्स कॉन्ट्रॅक्ट आहे. बऱ्याच डिपार्टमेंटचं असं म्हणणं होतं की विटांचा सेल आहे, त्याचं असं म्हणणं होतं वर्स कॉन्ट्रॅक्ट आहे, कारण ती जी माती आहे ती माती ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्या मातीतून मी फक्त ब्रिक्सच बनवून दिल्या, त्याच्यामुळे ब्रिक्स माझी प्रॉपर्टी ट्रान्सफर होत नाही, आणि ट्रान्सफर होत नाही तर वर्स कॉन्ट्रॅक्ट आहे, लेबर आहे, त्याच्यामुळे लायबिलिटी येत नाही. मॅटर वेंट टू सुप्रीम कोर्ट, आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बाबा रे, जेव्हा तू ब्रिक्स सप्लाय करतो आणि ब्रिक पीस टू पीस सप्लाय करतो तर ह्या ब्रिक्स मधली प्रॉपर्टी कोणाची आहे? तर नॅचरली त्याला उत्तर द्यावं लागलं की हे ब्रिक्स मधली प्रॉपर्टी माझी आहे. मग ब्रिक्स मधली जर प्रॉपर्टी तुझी असेल तर त्याच्यासाठी जेवढे काही इन्ग्रेडियंट्स लागतील ते इन्ग्रेडियंट यूज करायची पण यूज तुलाच करावं लागणार आहे, ती पण तुझी प्रॉपर्टी असेल. आणि ती जर तुझी प्रॉपर्टी असेल तर जरी ते लँड सप्लाय फ्री केले दॅट वुड बी अ ट्रान्झॅक्शन ऑफ परचेसेस. जर ते ट्रान्झॅक्शन परचेस असेल तर आपल्या ते असेल तर कॉरस्पॉन्डिंग विट्याचा सेल होतो. मातीचा परचेस झाला आणि विटांचा सेल झाला, आणि विटांचा जर सेल असेल तर लायबिलिटी विटीवर आहे. आणि त्या आता आपल्याकडे काय होईल, आपल्याकडे अशा पद्धतीचं जर ट्रान्झॅक्शन झालं तर त्या ब्रिक्सचा सेल होईल, पण जे काही त्यांनी माती खरेदी परचेस केलेली आहे, लँड परचेस केली आहे, दॅट विल बी ट्रीटेड एज अ परचेसेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. मग तिकडे आपल्याकडे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम नावाची कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट आहे. म्हणजे इथं टॅक्सेशन अवॉइड करताना दिस अ गुड केस, म्हणजे अवॉइडच करायचं असेल तर मी सांगेन मला फ्री मिळालं. तर अशा पद्धतीचे जे फ्री गुड्स आहेत, अशा पद्धतीचे जर काही जे ट्रान्झॅक्शन असतील, फॉर एक्झाम्पल कधी कधी गिफ्टही असू शकतं, गिफ्ट जरी दिलं तर त्या गिफ्टचं व्हॅल्युएशन करायचे अधिकार आपल्याकडे आहेत, आणि ते तुम्हाला सेक्शन 15 रेड विथ रूल्स, त्या रूलमध्ये 3 मेथड दिले आहेत, ज्या मेथड प्रमाणे तुम्हाला. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला परत मी सांगतो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जोपर्यंत व्हिजिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. म्हणून ऑडिट करताना जे बेसिक ट्रान्झॅक्शनचे नेचर्स आहेत ते ट्रान्झॅक्शनचे नेचर्स हे बघायलाच पाहिजे. अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे ऑडिट करताना सुद्धा, म्हणजे तिथं जाऊन ऑडिट करताना ऑफकोर्स त्यांनी त्याला अरेंजमेंट करायच्या सर्व गोष्टी द्यायला पाहिजे, पण आपल्याला जोपर्यंत या गोष्टी कळणार नाहीत, आपण जोपर्यंत या गोष्टींवर विचार करणार नाही, आणि ॲज ऑन टुडे तुमच्याकडे पाहिजे तेवढी माहिती अवेलेबल असते, इव्हन गुगलवर माहिती आहे तर ती माहिती काढा, प्रॉडक्टच्या बाबतीची माहिती काढा. आता एक अजूनच उदाहरण द्यायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल दोन पर्टिक्युलर प्रॉडक्ट मिक्स केल्यानंतर तिसरं प्रॉडक्ट, उदाहरणार्थ उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे तांब्याची भांडी बनतात. आता तांब्याची भांडी जर बनवायची असेल ना तर तुम्हाला तांब्याची जर भांडी बनवायची असेल त्याच्याकरता रॉ मटेरियल बघा कुठलं लागतं. ते 2 रॉ मटेरियल्स टाकतात, आणि मग 2 रॉ मटेरियल केल्यानंतर त्याला मेल्ट करतात, आणि मेल्ट केल्यानंतर तांबं बनतं. मग तुम्हाला ही कल्पना असायला पाहिजे की पहिल्यांदा मेल्ट करताना कुठले इन्ग्रेडियंट्स यूज होतात, आणि मग त्याच्यानंतर तांबं बनतं. सोन्यामध्ये बघा, मी आता मगाशी मी विषय काढला होता तो सोन्याचं 20 कॅरेट आणि 26 कॅरेट, 20 कॅरेट 24 कॅरेट वगैरे हा कन्सेप्ट काढला होता. आता मला हे समजत नव्हतं की असेसमेंट करताना कॅरेट नावाचा कन्सेप्ट काय आहे. तर कॅरेट नावाचा कन्सेप्ट मला, म्हणजे मी एका व्यापाऱ्याकडे गेलो होतो त्यावेळेस, आय वॉज असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स होतो. त्याला विचारला कन्सेप्ट काय बाबा ऑडिट याचं, कारण मला ते बघायचं होतं की ती प्रोसेस कशी चालते. मग त्यांनी सांगितलं साहेब 22 कॅरेट म्हटलं की 86% प्युअर सोनं आणि 14% मिक्स. मग प्रश्न असा आला की सोन्यामध्ये काय मिक्स होतं, कारण सोनं हे सर्वात म्हणजे आपल्याकडे मेटल आहे, ती मेटल अगदी म्हणजे फ्लेक्झिबल म्हणा तुम्ही, जसं पाहिजे तसं मूळ करू शकता, पण अंगठी बनताना टणक बनते. म्हटलं याच्यात काय ऍड करतात, म्हणजे साहेब आम्ही याच्यात कॉपर मॅडमला हॅलो त्याच्यामध्ये कॉपर ऍड करतो. आता कॉपर ऍड केलं की नॅचरली कॉपरची परचेस प्राइस तुम्हाला कुठे दिसेल आणि गोल्डची परचेस प्राइस दिसेल, म्हणजे हे 2 प्रोसेस मिक्स केल्यानंतर टणक सोनं बनतं. तर हे जे इव्हेंट्स आहेत ना हे तुम्हाला व्हिजिट केल्याशिवाय काही लक्षात येत नाही. आपण आता तेही बघा ना, मजुरी, आता त्याच्यात मजुरी नावाचा एक प्रकार आहे, मजुरी. आता खरं बघितलं ना तर मला ते अजूनही कन्सेप्ट समजून नाही राहिला की आपण जेव्हा दागिना करायला सांगतो तो मजुरी लावते. अरे मी काही स्वतःहून तर काही कुठला प्रॉडक्ट त्याला बनवायला सांगितलं नाही, तो रेडी असताना तो मजुरी लावते, आणि मजुरीमध्ये मग सांगतो की साहेब मी तुम्हाला कन्सेशन देतोय. तर हे जे सर्व इव्हेंट्स आहेत ना हे जोपर्यंत व्हिजिट करत नाही तोपर्यंत कळत नाही. एक क्लासिक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स होते. डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स वॉज स्टडीज पर्सन, आणि त्यांनी काय केलं, ते ऑडिटला गेले. तुम्हाला माहिती आहे व्हॅट मध्ये पण ऑडिट करायचे अधिकार होते आपल्याला, आणि व्हॅट मध्ये ऑडिट केल्यानंतर व्हॅट मध्ये जेव्हा ते गेले, टू दॅट ऑफिसर, खरंच त्यांचं मानलं मी त्यांना.
तर त्यांनी काय केलं, ते जेव्हा व्हेरीफाय करायला गेले तेव्हा असं लक्षात आलं की त्या पर्टिक्युलर केसमध्ये ही वॉज अ कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी दाखवताना सर्व ब्रांच ट्रान्सफर दाखवले. आता ब्रांच ट्रान्सफर दाखवल्यानंतर त्याचे एफ फॉर्म आले, एफ फॉर्म आले, ते सर्व दाखवलं त्यांनी, त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी काय झालं, परत ती प्रोसेस पूर्ण बघितली आणि प्रोसेस बघितल्यानंतर ते असं लक्षात आलं की ते जे पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट बनवायचं आहे, दॅट इन्स्ट्रुमेंट इज ऑलवेज अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन ऑफ द कस्टमर. मग त्याच्यामध्ये मटेरियलची क्वालिटी तो डिसाईड करायचा, काय काय लागतं ते डिसाईड करायचं, त्याचं वेट डिसाईड करायचं, सर्व डिसाईड करायचं. डिसाईड केलं तर त्यांचं असं लक्षात आलं की हे जर तुला डिसाईड करायचं, म्हणजे तू जर असा म्हणजे एक पर्टिक्युलर ॲटम जो माझ्या स्पेसिफिकपणे बनवत असतील तो बनवून जर तू ब्रांचला ट्रान्सफर केला असेल, मग त्या सर्कमस्टन्सेसमध्ये आता मी रिपीट करतो की आपल्या ॲक्टमध्ये प्रत्येक गोष्ट टॅक्सेस झाली, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही. पण तिथं लक्षात आल्यानंतर तिथं असं लक्षात आलं की द गुड्स वेर मॅन्युफॅक्चर अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन ऑफ द कस्टमर. पण त्याचं त्यांनी काय केलं होतं की ती ऑर्डर ब्रांचला प्लेस केली होती. आता ब्रांचला प्रेस केल्यानंतर ब्रांचली ती ऑर्डर घेतली, ती ऑर्डर हेड ऑफिसला पाठवली, हेड ऑफिसला ती मॅन्युफॅक्चर झाले, मॅन्युफॅक्चर जाऊन परत ब्रांचला गेले आणि ब्रांचला गेल्यानंतर रिस्पेक्टिव्ह स्टेटमध्ये त्याचं टॅक्सेशन झाले. तर आपल्या आपल्या अथॉरिटीने त्यांनी बघितलं की हे ट्रान्झॅक्शन म्हणजे हे जे काही गुड्स आहेत मॅन्युफॅक्चर केलेले दॅट इज इन पर्सन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. आणि जर इन पर्सन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल तर इट इज नथिंग बट अ सेल. आणि कोणता कॉन्ट्रॅक्ट, तो कॉन्ट्रॅक्ट ब्रांचचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ब्रांचच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तो सेलचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामुळे मुवमेंट झाली फ्रॉम वन स्टेट टू अनदर. आणि त्यांनी जेवढे काही ब्रांच तसे ट्रान्झॅक्शन होते सर्व ट्रान्झॅक्शन त्यांनी डिसअलाव केले. आणि डिसअलाव केल्यानंतर इट हॅज बीन ट्रीटेड एज अन इंटरस्टेट सेल. आणि इंटरस्टेट सेल करताना त्यांनी म्हटलं की जरी तो कॉन्ट्रॅक्ट त्या स्टेटचा असेल, जरी त्या पर्टिक्युलर केस दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं असेल, जरी त्या स्टेटमध्ये तुम्ही टॅक्सेस भरले असतील, जरी त्या स्टेटमध्ये तुम्ही टॅक्सेस कलेक्ट असेल, पण अवर स्टेट इज अन अप्रोप्रिएट स्टेट फॉर द पर्पज ऑफ लिव्ही ऑफ टॅक्स बिकॉज द मुवमेंट ऑफ गुड्स इज फ्रॉम स्टेट ऑफ महाराष्ट्र टू स्टेट ऑफ दॅट स्टेट. आणि फॉर्च्युनेटली डॉक्युमेंटरी एव्हिडन्स वगैरे इतके सुंदर आणले होते की त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर ते ब्रांच ट्रान्सफर डिसअलाव केले. ब्रांच ट्रान्सफरच्या होतो ट्रायब्युनल समोर गेला, ट्रायब्युनलच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर ट्रायब्युनल समोर ते आर्ग्युमेंट झाले, ट्रायब्युनलने ते अपिलेट असेसिंग अथॉरिटीचं व्ह्यू 100% कन्फर्म केला. त्याच्यावर तो सेंट्रल अपील अथॉरिटीकडे गेला, दिल्लीला गेला, दिल्लीला पण तो व्ह्यू कन्फर्म झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मॅटर सोडून दिलं. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करणं, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑडिटला जाणार आणि त्यावेळेस ते ऑडिटला गेले होते, ऑडिटला त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट्स आणले होते, ते सर्व डॉक्युमेंट एक्झामिन केले, ऍक्च्युअली प्रोसेस बघितली, मग लक्षात आलं. तर असं बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्हाला. आणि काही प्रॉडक्ट असे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आजकाल आपल्याकडे व्हेकलचा बिझनेसचा खूप मोठा बिझनेस आहे. आणि व्हेकलचा बिझनेस असा आहे की व्हेकल करता लागणारा प्रत्येक प्रॉडक्ट एका स्पेसिफिक कंपनीकडनं बनला जातो, त्यासाठी लागणारा पत्रा पण एका विशिष्ट कंपनीकडनं बदलला जातो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतर करतील. पण एव्हरीबडी वॉज क्लेमिंग इट एज अ ब्रांच ट्रान्सफर आणि मग ते ब्रांच ट्रान्सफर डिसअलाव करून त्यांनी टॅक्सेशन केलं आणि ॲट इज अपील्ड बाय द ट्रायब्युनल. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं कळतात. त्याच्याशिवाय तुम्हाला काय दिसेल जर तुम्ही गेला तिथं, तर कधी कधी यांचे वेअर हाऊसेस असतात. फॉर एक्झाम्पल इम्पोर्टेड गुड्स ते वेअर हाऊसमध्ये ठेवले जातात. आता वेअर हाऊसेस जनरली काय असतं, वेअर हाऊसेस दोन प्रकारचे असतात, प्रायव्हेट वेअर हाऊस आणि गव्हर्नमेंट वेअर हाऊस. आता या वेअर हाऊसमध्ये इम्पोर्टेड गुड्स आपल्याकडे येतात. आता आपण इम्पोर्टेड गुड्सच्या बाबतीत IGSTचा कन्सेप्ट आपला बदलला थोडासा. इम्पोर्ट करणाऱ्या माणसालाच IGST भरायचं नाही आहे, जो बिल ऑफ एंट्री सबमिट करेल आणि बिल ऑफ एंट्री सबमिट केल्यानंतर जो गुड्स क्लिअर करेल त्याला आपल्याकडे IGST भरावं लागतं. तर हे जे म्हणजे ट्रान्सफर ऑफ, आता इथेही काय होतं, इथं प्रत्येक ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट आपल्याकडे बिल ऑफ लाडिंग नावाचा प्रकार असतोच. आणि ते बिल ऑफ लाडिंग, आता बिल ऑफ लाडिंग मध्ये पण कधी कधी अशा गमती होतात की बिल ऑफ लाडिंग मध्ये दाखवलेला जो हेडिंग आणि सब हेडिंग असतात जे प्रॉडक्ट असतात आणि आपली जी बिल ऑफ एंट्री प्रिपेअर केली जाते त्याच्यावरचे असतात, त्याच्यामध्ये पण बरेचदा डिस्क्रिप्शन दिसतात, म्हणजे डिस्क्रिपन्सी दिसतात. त्या डिस्क्रिपन्सी जर बघायचे असतील तर तुम्हाला ऑडिट शिवाय दुसरा, अकॉर्डिंग टू मी, ऑडिट शिवाय दुसऱ्या कुठलाही सिच्युएशन मध्ये आपण ते डॉक्युमेंट चुकीचे आहे तसं म्हणू शकत नाही. आणि काय होतं, एक लक्षात ठेवा की जेव्हा एखादं डॉक्युमेंट कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसरच्या समोर मांडलं जातं आणि प्रोड्यूस केलं जातं, त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे. आणि त्या एव्हिडेन्शियल इतकी जबरदस्त आहे. तुम्ही तर सेक्शन 114 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट जर वाचला ना, त्या एव्हिडन्स ऍक्टमध्ये स्पष्ट म्हटलं की जे काही डॉक्युमेंट तो देईल, यू कॅनॉट चॅलेंज द व्हॅलिडिटी अनलेस अदरवाईज तुमच्याकडे काहीतरी डॉक्युमेंट एव्हिडन्स असतील तर. म्हणून ते जे एकदा त्यात, मग काय होतं अशा वेळेस की काही गोष्टी अशा असतात ज्या फॅक्ट्स चुकीच्या असतात पण त्या कन्फर्म होतात.
आणि एकदा कन्फर्म झालं तर आपल्याला त्याच्याबद्दल काहीही करता येत नाही. हा, आता अजून एक दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की ऑडिट करताना मला पिरियड्स ऑडिट करायला लागतं. आणि पिरियड्स ऑडिट करताना आता पिरियड म्हणजे काय हा जो कन्सेप्ट आहे आपल्याकडे पिरियड म्हटलं की जनरली पिरियड जसं तुम्हाला कदाचित कल्पना असेल की बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्टमध्ये पूर्ण वर्षाचं असेसमेंट व्हायचं. जीएसटी ऍक्टमध्ये जरी आपण एक कन्सॉलिडेटेड ऑर्डर पास केली एका वर्षाची तरी पण आपल्याला तुम्हाला कल्पना आहे की आपण प्रत्येक पिरियडचं असेसमेंट करायचं. कारण तिथं पिरियडचं असेसमेंट का करायचं कारण त्याच्यामध्ये पिरियड हा डिफाईन केला होता कुठल्याच ऍक्टमध्ये. पण इयर सुद्धा फॉर द पर्पज ऑफ असेसमेंट इयर वॉज नॉट डिफाईन अंडर द फॅक्ट. म्हणून तुम्ही वाचते जर नोटीस तुमची वाचली आपल्याकडे जी नोटीस आपण जे काढतो 300 त्याच्यामध्ये काय म्हटलं त्याच्यामध्ये पिरियड कंटेनिंग इन फिनान्शियल असं वर्डिंग आहे. पिरियड्स कंटेन इन फिनान्शियल इयर म्हणजे 23/5 साठी एक म्हणजे जे आपण करतो ट्रान्झॅक्शन ओरिएंटेड तर कंटेन इन फिनान्शियल असं होतं. आणि पिरियड म्हणजे काय तर तुम्ही जर जीएसटी ऍक्टच्या डेफिनेशन बघितल्या जीएसटी ऍक्टमध्ये रिटर्नची डेफिनेशन आहे. रिटर्नची डेफिनेशन म्हणजे पिरियॉडिसिटी प्रमाणे आहे. त्यात काय पिरियड म्हणजे परत ते मंथली जे आपले जे काही रूल्स मध्ये म्हटले आहेत ते आणि या पिरियड प्रमाणे फाईल केलेलं रिटर्न याला आपण रिटर्न म्हणतो. म्हणजे पिरियड जो आहे तो पिरियड म्हणजे मंथली पिरियड आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये अजून एक नवीन कन्सेप्ट आहे व्हॅलिड रिटर्न नावाचा एक कन्सेप्ट आहे. सेक्शन 2 मला वाटतं 97-98च्या आसपास कुठे ते एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हॅलिड रिटर्न म्हणजे रिटर्नचे एक प्रकार आहे की जे रिटर्न आहे म्हणजे त्याला आपण रिटर्न म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो व्हॅलिड रिटर्न आणि व्हॅलिड रिटर्न जे डिफाईन केलं आहे ते डिफाईन केलं आहे सेक्शन 2(117). त्याच्यामध्ये असं म्हटलंय की व्हॅलिड रिटर्न्स मीन्स द रिटर्न फर्निश्ड सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 39 ऑन व्हिच द सेल्फ असेस्ड टॅक्स हॅज बीन पेड इन फुल असं वर्डिंग आहे. रिपीट करतो मीन्स अ रिटर्न फर्निश्ड अंडर सेक्शन 39(1) सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 39 ऑन व्हिच द सेल्फ असेस्ड टॅक्स हॅज बीन पेड इन फुल. म्हणजे याचा मिनिंग असं निघतंय की ज्या पर्टिक्युलर केसमध्ये टॅक्स पेड फुल नसेल then that cannot be said to be a valid return even though it may be a return. म्हणजे फॉर द पर्पज ऑफ जीएसटी ऍक्ट रिटर्न होईल पण त्याला व्हॅलिड रिटर्न्स आपल्याला म्हणता येणार आणि असं दिसतंय प्रायमरी फेसी. ऑफकोर्स हे सर्व आता असेसमेंट जेव्हा आपण करू किंवा जे व्यापाऱ्यांचे जेव्हा काय म्हणतात त्याला व्हेरिफिकेशनचा जो कन्सेप्ट येईल त्यावेळेसच हे डिसाईड होईल रिटर्न म्हणजे काय. आणि रिटर्न आपल्याकडे प्रिस्क्राईब केले आहेत आणि ते जे प्रिस्क्राईब केले रिटर्न्स आहेत ते रूल्समध्ये अल्टिमेटली रूल्स विल प्रिव्हेल आणि रूल्समध्ये जे रिटर्न प्रिस्क्राईब केले त्याच रिटर्न प्रमाणे पण व्हॅलिड रिटर्न आणि आपले जे रिटर्न्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे डिफरन्शिएट केलं आहे. आणि अशा व्हॅलिड रिटर्नचा जो पिरियड आहे त्या पिरियडचंच ऑडिट आपल्याला या पर्टिक्युलर प्रोव्हिजन प्रमाणे म्हणजे सेक्शन 65 मध्ये जे तुम्ही ऑडिट करता ते ऑडिट तुम्हाला त्याच्याप्रमाणेच करावं लागेल. आणि ते करताना ऑफकोर्स सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही ऑडिट करायला जाणार एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि दॅट इज अ व्हायटल कन्सेप्ट. तो म्हणजे आपल्या ऍक्टमध्ये एक ऑफिसर आहे ज्याला प्रॉपर ऑफिसर म्हणतात. आता प्रॉपर ऑफिसर म्हटलं की प्रॉपर ऑफिसरची डेफिनेशन आपल्या ऍक्टमध्ये आहे आणि ते प्रॉपर ऑफिसरची जी डेफिनेशन आहे म्हणजे कुठल्याही केसमध्ये तुमचं जे ऑडिट बिगिन्स होईल दॅट विल बी फ्रॉम द पॉइंट ऑफ टाइम जेव्हा तो प्रॉपर ऑफिसर व्हिजिटला जाईल. आता प्रॉपर ऑफिसर आपल्या सेक्शनमध्ये डिफाईन केलेला आहे आणि तो प्रॉपर ऑफिसर जर तुम्हाला तुम्ही जर डेफिनेशन वाचली त्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की प्रॉपर ऑफिसर इन रिलेशन टू द फंक्शन असं वर्डिंग आहे. प्रॉपर ऑफिसर इन रिलेट टू एनी फंक्शन टू बी परफॉर्म अंडर द आयरिस ऍक्ट मीन्स कमिशनर or the officer of the central sales tax who is assigned that function by the commissioner in the board असं वर्डिंग आहे. म्हणजे मला प्रायमरी बेसिस असं दिसतं की प्रॉपर ऑफिसर्स हे पहिल्यांदा म्हणजे त्यांना फंक्शन द्यायचे हु इज असाइन दॅट फंक्शन बाय द कमिशनर इन बोर्ड हा एक जे कन्सेप्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एव्हरी ऑफिसर प्रॉबेबली एव्हरी ऑफिसर मे नॉट बी ए प्रॉपर ऑफिसर एका पर्टिक्युलर फंक्शन करतं. पण आपल्याला जर ऑडिटचं करायचं असेल तुम्हाला सेक्शन 65 प्रमाणे
ऑफिस 65 मध्ये जर कॉन्टेम्प्लेट केलेला ऑफिसर आहे, इज ऑथराइज बाय कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, त्याला पण आपल्याला प्रॉपर ऑफिसर म्हणता येईल. पण त्याच्यामध्ये एक पाहिजे, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही मस्ट बी अन ऑफिसर. सेकंड, ऑफिसर मस्ट बी ऑथराइज बाय कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. आणि थर्ड, आता हे जे ऑथराइज कमिशनर करणार, इट इज बाय वे ऑफ अ जनरल ऑर्डर ऑर अ स्पेसिफिक ऑर्डर मे बी अंडरटेक द ऑडिट. म्हणजे तुमची जी व्हॅलिडिटी आहे ऑडिटची म्हणजे म्हणतात ना की एखाद्या पर्टिक्युलर साहेबांच्या कॅबिनमध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा आपण त्यांना हे विचारतो, मी आय कमिन सर. त्यांनी जर एकदा कमिन सर येस म्हटलं ते म्हटलं, मग आपले ऍक्शन सर्व म्हणजे रेग्युलाइज होतात. तशाच पद्धतीने ऑडिट जर तुम्हाला करायचं असेल आणि इफ यू आर नॉट अ प्रॉपर ऑफिसर, आणि प्रॉपर ऑफिसर नसताना जर तुम्ही त्याचं ऑडिट केलं आणि ऑडिटमध्ये कितीही लायबिलिटी काढली, कारण अल्टिमेटली या ऑडिटची तीनच रिझल्ट आहेत. एक, लायबिलिटी येईल किंवा लायबिलिटी येणार नाही. लायबिलिटी येणार नाही म्हटलं की मग तुमचा रस्ता बंद होता, तुम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला त्याचे जे काही रिटर्न्स असतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला ऍक्सेप्टन्स करावं लागेल. ते कम्युनिकेशन वगैरे आहे तुमच्या आपल्या ऍक्टमध्ये दिलं आहे. जर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की असं ऑडिट केल्यानंतर जर जे कन्क्लुजन तुमचं आलं ते कन्क्लुजनमध्ये, आता त्याच्यामध्ये वर्डिंग कुठले वापरले माहिती आहे का? तुम्ही जर त्याच्यात 65(7) मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की वेअर द ऑडिट कंडक्टेड अंडर सबसेक्शन 1 रिझल्ट्स इन डिटेक्शन. आता डिटेक्शन म्हटलं की डिटेक्शन शोधण्याकरता तुम्हाला रिटर्न आणि पुस्तकं व्हेरीफाय करावं लागतील. अदरवाईज तुम्हाला कळणारच नाही डिटेक्शन ऑफ टॅक्स. रिटर्न, आणि तुम्ही ऑफिसमध्ये जर बसाल तर ऑफिसमध्ये तुम्हाला फक्त रिटर्न मॅच होतील. तिथं तुम्हाला डिटेक्शन हा जो शब्द वापरला ना, याच्या मागचा काहीतरी उद्देश आहे लेजिस्लेचरने. डिटेक्शन म्हटलं की विच इज नॉट रिफ्लेक्टेड, असं माझं मत आहे. एखादी गोष्ट डिटेक्ट होणं म्हणजे दाखवलीच नाही कुठं, आणि ते डिटेक्शन होण्याकरता ऑडिटच्या सेक्शनचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. आता डिटेक्शन म्हणजे कसं, 2-3 डिटेक्शन्स आहेत. डिटेक्शन ऑफ टॅक्स नॉट पेड. आता बघा, तुमच्या रिटर्न मध्ये ऍडमिट केल्यानंतर भरला नसेल तिथे तुम्हाला टॅक्स पेड दिसेल, पण ते त्याचा म्हणजे ते तर तुम्हाला ऑफिसमध्ये बसूनच दिसेल. शॉर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला ऑफिसमधून बसेल, पण हा जो टॅक्स पेड केलेला आहे, वेदर इट इज लिगली टॅक्स जो त्यांनी डिस्क्लोज करायला पाहिजे तो आहे की नाही आहे, याच्यासाठी तुमचं ऑडिट महत्वाचं आहे. याच्यासाठी तुम्हाला प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट फाईल करणं. किंवा त्याच्यात अजून एक मला शब्द जो वापरला आहे, डिटेक्शन ऑफ टॅक्स नॉट पेड ऑर शॉर्ट पेड ऑर इरॉनियसली रिफंडेड. तर मला म्हणजे विथ रेफरन्स टू ऑडिट, इरॉनियसली रिफंडेड याचा मला अजूनही म्हणजे ऑफकोर्स याचा डिपार्टमेंटला असा काढतो की रिटर्नच्या बेसिस जर आपण त्याला रिफंड दिला असेल आणि तो रिफंड चुकीचा आढळला, पण हे तुम्हाला ऑडिटमध्येच आढळेल, तर कदाचित त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा इरॉनियसली रिफंडेड शब्द वापरला असावा. पण हा इरॉनियसली रिफंडेड हा विथ रेफरन्स टू डीलर आहे, विथ रेफरन्स टू रजिस्टर्ड पर्सन आहे. आता रजिस्टर्ड पर्सननी इरॉनियस रिफंड दिला आहे म्हणजे याचे माझे जे अर्थ आहेत ते म्हणजे मला जे मिनिंग तिथं ते असं, एखाद्या पर्टिक्युलर रजिस्टर्ड डीलरनी एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याकडनं परचेस केले आणि परचेस केल्यानंतर सबसिक्वेंटली तिथं काही डिफेक्ट आढळले किंवा काही डिस्प्यूट झाला प्राईसची, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये काय करेल, तो जो टॅक्स कलेक्ट केलेला आहे तो टॅक्स कलेक्ट केला, ही विल रिफंड दॅट टॅक्स, असं माझं मत आहे. आय मे बी रॉंग. तो रिफंड जर तुम्हाला असं वाटलं की नाही त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनवर टॅक्स यायलाच पाहिजे होता पण हे रिफंड दिलं, पण याचा आपण डिपार्टमेंटल अथॉरिटीज अशा अर्थ घेतात की डिपार्टमेंटने रिटर्नच्या बेसिसवरचा रिफंड त्याला द्यायला नको होता, तो दिला असा अर्थ घेतात. पण एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याने सप्लायरने जर ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन केलं आणि सबसिक्वेंटली बाय मिस्टेक म्हणा किंवा बाय क्रेडिट डेबिट नोटचा कन्सेप्ट म्हणतो जर रिफंड केला असेल, जो करायला नको असेल, दॅट इज प्रॉबेबली असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर म्हटलं की ऑर इनपुट टॅक्स ऑर क्रेडिट इज रॉंगली अवेल्ड ऑर युटिलाइज. आता इथं बघा, पहिली गोष्ट म्हणजे 3 शब्द आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इनपुट टॅक्स आणि हे क्लेम केलं पाहिजे, त्याच्यानंतर ते अवेल केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते युटिलाइज केले पाहिजे, असे 3 शब्द आहेत. आणि हे 3 शब्द गुजरात हायकोर्टाने एका केसमध्ये डिस्कस केले आहेत. अवेल्ड म्हणजे काय, युटिलाइज म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की जर असं दिसलं समजा, म्हणजे या अल्टिमेटली ऑडिटचा रिझल्ट विल बी असेसमेंट अंडर सेक्शन 73 और 74. म्हणजे असा जर रिझल्ट तुम्हाला बघितला तर याचा एकच रिझल्ट येतो, तो रिझल्ट मध्ये असेसमेंट. म्हणजे असेसमेंट म्हटलं मग 73 मध्ये आणि 74 मध्ये नोटिसेस आहेत ते काढा आणि पास करा. पण म्हणजे याचा अर्थ असेसमेंट जेव्हा तुम्ही करता याचा अर्थ त्याचे रिटर्न तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही किंवा त्यांनी जे दिलेले स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. आणि जर ते स्टेटमेंट ऍक्सेप्ट केले नाही तर मग नॅचरली त्याला असेसमेंट ऑर्डर पास करावी लागेल. त्या असेसमेंट ऑर्डर प्रमाणे लायबिलिटी येईल, त्या लायबिलिटी प्रमाणे इंटरेस्ट येईल
इंटरेस्ट आलं तर पेनल प्रोव्हिजन्स अट्रॅक्ट होतील. पेनल प्रोव्हिजन्स ऐकल्यानंतर ऑफकोर्स त्याला अपीलची रेमेडी याची बाबतीत घेतो मध्ये कॅन प्रिफर अन अपील. पण हा सर्व जो ऑडिटचा जो कन्सेप्ट आहे, ऑडिटचा कन्सेप्ट हा रिव्हॉल्व अराउंड रिटर्न ॲज ऑन टुडे जे रिटर्न्स जे आपण फाईल करतो त्याच्याशीच सध्या फिरतोय आणि डिपार्टमेंट त्याच्या भोवतीच फिरतोय. पण माझं असं मत राहील की ते त्याच्याभोवती न फिरताना जर तुम्ही ॲक्च्युअल प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन, नो डाऊट मान्य करतो याला वेळ लागतोय आणि वेळ लागण्याकरता म्हणजे लेजिस्लेचरने तुम्हाला एक वेळ तुमच्या मला वाटते मॅन्युअल ऑडिट मॅन्युअलमध्ये पण तो रेट तुम्ही प्रिस्क्राईब केला आहे की किती दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे डिपेंड्स अपॉन द व्हॉल्यूम ऑफ द केस. ऑडिट मॅन्युअलमध्ये मला बघायला मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक पिरियड दिलाय की कुठल्या पिरियडमध्ये कोणत्या व्यापाराचं असेसमेंट करायचं, म्हणजे किती पिरियडमध्ये ऑडिट व्हायला पाहिजे. ते ऑडिट झालं नाही तर त्याच्यामध्ये ऑडिट जर पिरियड किती वाढवायचा काय वाटतं. ऑफकोर्स कमिशनर हॅज गॉट पॉवर्स, म्हणजे मिनिमम 3 महिन्याचा अवधी तुम्हाला आहेच, पण कमिशनरला पॉवर दिले की दॅट पॉवर दॅट बाय एक्सरसाइजिंग दोज पॉवर्स पिरियड कॅन बी एक्सटेंडेड आणि दॅट एक्सटेन्शन इज अप टू 9 मंथ. ते पण आपल्या प्रोव्हिजनमध्ये आहे. पण प्रॉब्लेम एक येतो की आता हे जे आपण मॅन्युअल्स काढलेले आहेत, नो डाऊट मॅन्युअल काढण्याचे अधिकार कमिशनर साहेबांना आहेत, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही. पण त्या मॅन्युअल प्रमाणचे जे काढलेले जे काही नॉर्म्स आहेत, आय एम सब्जेक्ट टू करेक्शन, हे जे नॉर्म्स आपण काढतोय काढायचे अधिकार आहे डिपार्टमेंटला, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही. पण जेव्हा डिस्प्यूट निर्माण होतील तेव्हा प्रश्न असा येईल की जीएसटी काउन्सिलचे कन्सेंट घेऊन काढलेले आहेत. कारण काय होतं, आपण आपल्या प्रत्येक जे काही आपण इंटरनल सर्क्युलर काढतोय त्या इंटरनल सर्क्युलरमध्ये असं काही म्हणजे मेन्शन केलेलं असतं की बाबा जर लिगल इश्यू आला तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये. आता काय होतं, जेव्हा आपण सर्क्युलर्स काढतो किंवा काही नॉर्म्स देतोय, या नॉर्म्स समटाईम्स दे आर फेवरेबल टू द एसएससी, समटाईम्स दे आर अगेन्स्ट द एसएससी. जोपर्यंत फेवरेबल आहे तुम्ही कोणी म्हणजे डिस्प्यूट नाही करणार, पण अगेन्स्ट मध्ये असेल तर नॅचरली प्रश्न असेल. मग त्या सर्कमस्टन्सेसमध्ये जर आपण ती ऑर्डर पास केली तर व्हॉट विल द इफेक्ट ऑफ दिस प्रोसिजर किंवा जे आपण लेट डाऊन प्रोसिजर करतो. माझं असं मत राहील की जनरली काय करा तुम्ही, नो डाऊट आपल्याला गाईडलाईन्स म्हणून कमिशनर साहेबांचे किंवा आपल्या वरिष्ठांनी जे काढलेले आहेत ते गाईडलाईन्स म्हणून ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही असेसमेंट करायला जाणार तेव्हा असेसमेंट करताना तुम्हाला त्या गाईडलाईन्सचा आधार घेऊन कुठल्याही पेपरची असेसमेंट पास करता येणार नाही. कारण काय, शेवटी कायद्याच्या तरतुदी आपल्याकरता महत्त्वाच्या राहतील आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणेच त्या ऑर्डर पास होतील. जर कायद्याच्या तरतुदीमध्ये जर ऑर्डर पास होत नसतील मग त्या ऑर्डर टिकणार नाही. म्हणजे शेवटी रिझल्ट काय, शेवटी रिझल्ट तुमचा जो रेव्हेन्यू तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे तो जर आपल्या चुकीच्या प्रोसिजरमध्ये जर तो रेव्हेन्यू जात असेल असं एक्सपेक्ट, म्हणजे नो डाऊट मी या बाजूला असेल, पण आय डोंट एक्सपेक्ट की अशा पद्धतीचे आपल्याकडे ऑर्डर्स पास व्हायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम लक्षात ठेवा की अल्टिमेटली लिमिटेशन हा एक भाग आहे, असेसमेंट ऑर्डर करण्यासाठी सुद्धा लिमिटेशन आहेत. कारण आता काय होईल, म्हणजे माझं असं मत आहे, आम्ही बी रॉंग, 1/7/22 नंतर जेव्हा आपल्या त्या सेंट्रल आणि आपल्यामधलं जे ॲग्रीमेंट झालंय त्या ॲग्रीमेंटमध्ये आज परिस्थिती कशी आहे, आज आपल्याला सेंट्रलकडनं शेअर मिळतोय जीएसटीच्या बाबतीचा, पण 1/7/22 नंतर आपल्या ऍक्टमध्ये किती रेव्हेन्यू निघतोय किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती रेव्हेन्यू निघतोय, टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज त्याच्यावर सगळं आपलं भवितव्य अवलंबून राहील. म्हणजे आपल्याला आतापर्यंत मिळालेला रेव्हेन्यू जे सेंट्रलकडनं आलेलं आहे आणि याच्या पुढचा मिळालेला रेव्हेन्यू आहे, हे जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही मिसमॅच झालं, समजा की सेंट्रलचा येणारा रेव्हेन्यू जास्त होता, स्टेटचा येणारा रेव्हेन्यू कमी आहे, मग त्या सर्कमस्टन्सेसमध्ये आपले जे काही महाराष्ट्र शासनाचे बजेट्स होतात त्या बजेट्स करता रेव्हेन्यू आपल्याला क्रिएट करावं लागेल. आणि क्रिएट करण्याकरता नो डाऊट आपण काय करतो ॲज ऑन टुडे की रजिस्टर डीलरच्या सोबत रजिस्टर डीलरच्याच मागे लागलोय, कारण हे सर्व तुम्हाला रजिस्टर पर्सनच्या बाबतीतच करायचं. पण बरेचसे व्यापारी असतील महाराष्ट्रामध्ये, इवन दो दे आर लायबल, पण आता बरेचसे व्यापारी काय करतात, आपले 4-4, 5-5 बिझनेस. हा, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याकडे एक रिलेटेड पर्सन नावाचा एक कन्सेप्ट आहे. रिलेटेड म्हणजे कसं की माझ्याशी कोणीतरी रिमोटली कनेक्टेड असतो, मग तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टॅक्सेशन अवॉइड करायचा प्रयत्न करतो. रिलेटेड पर्सन आहे, ती डेफिनेशन आपल्या ऍक्टमध्ये आहे रिलेटेड पर्सनची. तर रिलेटेड पर्सनमध्ये काय होतं की जस्ट टू अवॉइड द टॅक्सेस मी काय करतो, ओरिजिनल स्टेजला टॅक्सेस कमी भरतो आणि रिलेटेड पर्सनमध्ये त्या टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन करून टाकतो किंवा प्रॉफिट मार्जिन डिस्ट्रीब्युशन करून टाकतो. पण अल्टिमेटली गुड्स आर गोइंग टू द सेम पर्सन. म्हणजे जरी मी असं दाखवलं प्रायमरी की मला XYZ ला विकायचं आहे, पण XYZ ला न जाताना ते 4-5 लोकांच्या थ्रू जातं, पण दे आर ऑल रिलेटेड. आणि अशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी सुद्धा आपल्या ऍक्टमध्ये काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ही आपल्या ऍक्टमध्ये जीएसटी ऍक्टमध्ये डिफाईन केलं.
अजून एक प्रकार असा आहे की बऱ्याचशा केसमध्ये तुम्हाला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक असा कन्सेप्ट आहे तर त्याला म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण अरेंजमेंट करतोय, टॅक्सीची अरेंजमेंट करतो. टॅक्सीची अरेंजमेंट करताना तो टॅक्स आपण वाचवण्याचा प्रयत्न करतात व्यापारी आणि करतील, कोणी करेल. तर एका पर्टिक्युलर टॅक्सीसमुळे तो व्यापारी श्रीमंत बनतोय. लोकांकडनं मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं नाही आपल्याकडे प्रोव्हिजन, तर त्याचे एक उदाहरण देतो मी तुम्हाला की आपल्याकडे अँटी प्रॉफिटिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे बघा, अँटी प्रॉफिटिंग. तर हे अँटी प्रॉफिटिंगचं जर तुम्हाला कन्सेप्ट बघायचं असेल, व्हेरिफिकेशन आहे होणार. त्याचं एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्याकडे 1417 पासून जीएसटी ऍक्ट आलाय आणि 1417 पासून जीएसटी ऍक्ट आल्यानंतर एक लक्षात ठेवा की जीएसटीचा खरा कन्सेप्ट आहे की प्राइसेस रिड्यूस व्हायला पाहिजे. आणि अँटी प्रॉफिटिंग जर म्हटलं तर कोणत्याही व्यापाऱ्याला कायद्याच्या बाहेर जास्त म्हणजे बेनिफिट्स मिळता कामा नये. 1417ला एखाद्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरनी एक कॉन्ट्रॅक्ट केला, एक बिल्डिंग बांधून द्यायचं ठरवलं, 50 लाखाच्या फ्लॅटची त्याची किंमत आहे आणि तो व्यापारी काय करतो बघा, 1417ला आपल्याकडे जीएसटी ऍक्ट नव्हता. तो काय करतो, 1417ला आपल्याकडे कंपोजिशन स्कीम आपण एक आणली होती. ती कंपोजिशन स्कीम तुम्ही 1% भरा आणि मोकळे व्हा. मग हे व्यापारी आणि बिल्डर काय करतो, फ्लॅट बुक केला रे केला की त्याच्यासोबत 1% टॅक्स वसूल करतो. 50 लाखावरचा 1% 50,000 दिली, त्याची लायबिलिटी गेली. आता असा जेव्हा तो फ्लॅट विकतोय, पण हा फ्लॅट फ्युचरमध्ये एक्झिस्टन्स येणारा फ्लॅट आहे. फ्युचरमध्ये एक्झिस्टन्स येणारा फ्लॅट आहे जो ऍक्च्युअली आपल्याकडे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झाल्यानंतर टॅक्सेशन होतं. पण आपण काय करतो, अग्रीमेंट टू सेल इज ऑल्सो अ सेल असा कन्सेप्ट घेऊन त्याच्यावर आपण 1% लावून मोकळतो आणि आपण त्याचं अजमेंट करतो. असा एक व्यापारी घ्या की जो 50 लाख रुपये एका क्षणात देऊन मोकळा होतो. पण दुसरा घेताना काय करतो, दुसरा घेताना त्याची इन्स्टॉलमेंट घेतो किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या थ्रू पैसे घेतो. त्याच्याकरता मात्र काय होतं की तो फायनान्शियल इन्स्टिट्यूटने जे पैसे दिले, त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट पैसे दिल्यानंतर त्याची पिरियड हे असतात, एक म्हणजे समजा 20 वर्षाचे इन्स्टॉलमेंट असतील किंवा 12 महिन्याचे इन्स्टॉलमेंट असतील, तर त्याला 1/4 पासून तर 30 पर्यंत पैसे म्हणजे इन्स्टॉलमेंट मिळतील. 1/7च्या नंतर पण पैसे मिळतील. आता 1/4/17च्या नंतर 1/7/17 नंतर जर पैसे मिळतील तर प्रॉब्लेम काय माहिती का की कन्सिडरेशन हे प्रायर टू जीएसटी ऍक्ट आहे, पण रिसिव्ड मात्र आफ्टर जीएसटी ऍक्ट आहे. आता प्रश्न असा येतो की आपल्या ऍक्टमध्ये, व्हॅट ऍक्टमध्ये सेल प्राइसची डेफिनेशन आहे दॅट कन्सिडरेशन रिसिव्ड ऑर रिसिवेबल असं वर्डिंग आहे. इट इज नॉट मॅन्डेटरी की रिसिव्ह झालेच पाहिजेत. इव्हन रिसिवेबल जे असतील दॅट इज ऑल्सो टर्नर ऑफ सेल्स. पण काय होतं की 1% तो काय करतो, मग तो 1% 30 पर्यंत लावतोय त्यांच्या पद्धतीप्रमाणे आणि 1/7च्या नंतर तो जीएसटीचा ऍक्ट लावतोय. म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शनवर 2 टॅक्सेशन होतात. जीएसटी ऍक्टमध्ये पण होते आणि तिकडे पण होते. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्याच्यामुळे तिथं तो जो काही मला वाटतं त्या पर्टिक्युलर पिरियडला 1/7च्या नंतर काही 18 की 19% जीएसटी लावायचा. म्हणजे तिकडच्या रिसीट्स 19% लावा, या रिसीट 1% लावा. पण पहिल्यांदा हे डिसाईड करा की ट्रान्झॅक्शन कुठल्या एनॅक्टमेंट मधलं आहे. आता तिथं काय होतं की 50 लाखाची प्राइस 50 लाखच राहते. कन्सेप्ट कसं आहे की 50 लाखाच्या प्राइस मध्ये बाकीचे जे टॅक्सेस आहेत ते कमी व्हायला पाहिजे, म्हणजे सेस कमी व्हायला पाहिजे, एलपीटी कमी व्हायला पाहिजे, इव्हन एक्साइज ड्युटी ते पण कमी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरची प्राइस येईल त्याच्यावर मग तुम्ही जीएसटी लावायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. म्हणजे तो काय करतो, त्या पर्टिक्युलर केसमध्ये जरी फ्लॅटची जी प्रायर टू व्हॅटची जी प्राइस आहे, प्रायर टू जीएसटी प्राइस, तीच प्राइस कॉन्स्टंट ठेवून जीएसटी मध्ये पण त्याच्यावर टॅक्सेशन करतो. मग या पर्टिक्युलर केसमध्ये कस्टमरला बेनिफिट काहीच मिळत नाही आणि कस्टमरला बेनिफिट नुसतंच मिळत नाही तर त्याच्याकडनं जास्त टॅक्स वसूल केला जातो. आणि जर जास्त टॅक्स वसूल केला तर आपल्याकडे अँटी प्रॉफिटिंग नावाचं एक सेक्शन आहे. त्या सेक्शन प्रमाणे त्याच्यामधला तो जो प्रॉफिट आहे, कारण अल्टिमेटली तो जो प्रॉफिट आहे तो कस्टमरला जायला पाहिजे. आणि तो अँटी प्रॉफिटिंगचा जो सेक्शन आहे तो सेक्शन तुम्ही आपण जर बघितलं तर 171 सेक्शन आहे. ज्या 171 सेक्शन मध्ये अँटी प्रॉफिटिंगवरचा जो टॅक्स आहे तो कस्टमरला गेला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जीएसटी मध्ये लिगल टॅक्सेस पाहिजे, कायद्याप्रमाणे येणारा टॅक्स पाहिजे. याच्यामुळे जीएसटीवरची जे व्यापाराचे जे प्राइसेस आहेत ते कमी झाल्या पाहिजेत. पण इनफॅक्ट काय होतं, प्राइसेस वाढतात. आणि असं मॅक्झिमम केसेसमध्ये, बिल्डरच्या मॅक्झिमम केसेसमध्ये ह्या प्रकार घडलाय. याला रिझनिंग सांगतो मी का, कारण माझ्याकडे असाच एक व्यापारी आला होता कल्याणचा. त्यांनी मला हे दाखवलं की साहेब हा जीएसटी मध्ये पण टॅक्स लावतोय आणि व्हॅट मध्ये पण टॅक्स लावलेला आहे. पण जेव्हा ते काय केलं, मग ते अँटी प्रॉफिटिंगच्या आपल्याकडे अथॉरिटीज आहेत, दिल्लीला बसले आहेत, त्यांच्याकडे आम्ही एक रिप्रेझेंटेशन केल्यानंतर त्यांना सांगितलं की यांनी व्हॅट पण चार्ज केलाय आणि जीएसटी पण चार्ज केलाय. मी बिलीव्ह नाही करणार, तो धावत आला एक दिवस आणि जेवढा काही त्यांनी जीएसटी चार्ज केला ना तो पूर्णचा पूर्ण रिफंड देऊन टाकला. पण हे कधी होतं
ते इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय होत नाही. तर अशा पद्धतीचे इश्यूज येतात ना, हे तुम्हाला येतच राहतील. आणि असे कितीतरी इश्यूज आहेत जीएसटी ऍक्टमध्ये. कारण जीएसटी ऍक्ट न्यू बॉर्न बेबी आहे. नो डाऊट ही रेप्लिका आहे. म्हणजे रेप्लिका म्हणण्यापेक्षा इट्स अ मिक्सचर आहे. एकतर तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेतलाय, एक्साइज टॅक्स घेतलाय, सेल्स टॅक्स घेतलाय, याचं सगळं मिक्स केलंय. आणि मिक्स केल्यानंतर आपण जो अडॉप्ट केलाय ना, तो कम्प्लीट आपण माझ्या मताप्रमाणे सर्व्हिस टॅक्स पूर्ण अडॉप्ट केला. म्हणून त्यांचे जे कन्सेप्ट आहे सर्व्हिस टॅक्सचे, तेच इकडे अप्लिकेबल होतं, ते आपण अप्लिकेबल करतो. आता परत एक प्रॉब्लेम आहे की सर्व्हिस म्हणजे काय आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या शब्दाचा अर्थ काय. तर सर्व्हिस म्हटलं की जर समजा मटेरियल इन्व्हॉल्व असेल तर वेदर इट कॅन बी सेट टू बी सर्व्हिस. जिथं मटेरियल नसेलच वेदर इट कॅन बी सेट टू बी प्युअर सर्व्हिस. हे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट मला तुम्हाला अजूनही सांगायचं आहे. पण ॲज ऑन टुडे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की याच्यानंतर मी तुम्हाला जे बाकी म्हणजे मला जे सांगायचं आहे, नो डाऊट मी सांगताना डिपार्टमेंटल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा वकील म्हणून सांगणार नाही आहे. मला जे जीएसटीचे कन्सेप्ट वाटतात, जे एक स्टुडंट ऑफ लॉ म्हणून जे कन्सेप्ट येतील ते मी तुम्हाला सांगते. माझे हे म्हणजे आय मे बी रॉंग, मी असं म्हणत नाही की माझं सर्वच व्ह्यू करेक्ट असू शकतील. पण एक आहे, एक म्हणजे माझ्या डोक्यात एक म्हणजे डिपार्टमेंटचा हा एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे. आणि मला तो लॉस ऑफ रेव्हेन्यूचा जो कन्सेप्ट आहे ना, विथ ग्रेट रिस्पेक्ट तुम्हाला बघू इच्छित म्हणजे बघू शकत नाही मी कुठल्याच केसमध्ये. म्हणून मला रेव्हेन्यू कसा प्रोटेक्ट होईल याच अँगलचे माझे व्ह्यूज राहतील. बरेच लोक म्हणतील की टापरे साहेब नेहमी डिपार्टमेंटच्या अँगलनीच बघतात आणि आमचे वकील लोक तर म्हणतातच की टापरे साहेब म्हणजे डिपार्टमेंटचा माणूस. पण तसं नाही आहे. कायद्याप्रमाणे जर एखादा ₹1 येत असेल तर तो वसूल करायलाच पाहिजे. आणि कायद्याप्रमाणे करोड रुपये येत असेल तर ते वसूल करू नये अशी या मताचं मी आहे. आय थिंक विथ दिस 12:30 वाजलेत, मला एक थोडंसं मॅटर आहे त्याच्यामुळे मी तुमची परवानगी घेतो आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच देशमुख सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद टापरे सर. पण सेकंड पार्ट आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण अरेंज करू. येस डेफिनेटली. म्हणजे सगळ्यांनी नक्की तेवढंच आपल्याला रिस्पॉन्स जरूर मिळणार सर. आपल्या सेशन साठी वाटत बघत असतात आपले ऑफिसर्स. धन्यवाद अगेन सर. आणि आपलं सेशन कोणाच्या जर क्वेरीज असतील ना, कोणाच्या काही क्वेरीज असतील, मला असं डाऊट आहे की बिल्डरच्या बाबतीत बऱ्याच क्वेरीज असतील. ओके सर. बिल्डरच्या बाबतीत कसं आहे, त्यांचे असेसमेंट अजून लाईमलाईट मध्ये आलेले नाही आहेत आणि बिल्डरच्या बाबतीत भरपूर इश्यूज असतील. तर मी काय करतो, माझे म्हणजे तुम्हाला जर क्वेरीज असतील ना, माझा ईमेल साहेब तुमच्याकडे आहेच. हो सर. त्यांचे ज्या काही क्वेरीज असतील ना त्या सर्व क्वेरीज मला पाठवा. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू गिव्ह रिप्लाय. पण तो सर स्टुडंट ऑफ लॉ म्हणून होईल ना, डिपार्टमेंटचा म्हणून नाही ना. कायद्याप्रमाणे जे असेल ते देईल सर मी. म्हणजे मला याच्या फेवरला किंवा त्याच्या फेवरला असं करता येणार नाही कुठल्या क्वेरी. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. ओके.